कथामृतशना मोहशत्रुशासना श्री तुकाराम वक्ता महवाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्रा श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेन्द्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम विष्ठित अमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातमदीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुणपक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भवभय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळिकाळ दंड तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महाअमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम दुष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणि कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम
मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री 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 तुकाराम 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 राम तुकाराम 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 बोला सर्वजण तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या असीम कृपेने त्यांच्याच प्रांगणामध्ये इंद्रायणी नदीच्या तीरावरती आपण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज यांच्या गाथा या ग्रंथावरती तुकोपनिषद ज्याला असं म्हटलं जातं त्या सत्राचा एक भाग म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. हे सगळं आपल्यासमोर जेव्हा मांडायचा प्रश्न येईल त्यावेळेला प्रथमतः हे ज्यांच्या कृपेने आपल्याला मिळालं त्यांच्याबद्दल नम्र भाव किंवा त्यांच्याबद्दल नमन असणं, शतशः आभारी असलं, ऋणी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या सेवेच्या प्रारंभीही आणि सेवेच्या नंतरही ज्या सगळ्या संतजनांच्यामुळे ज्या सगळ्या ग्रंथांच्यामुळे हे सगळे ग्रंथ ज्यांच्यामुळे आम्हाला कळले असे आदरणीय गुरुवर्य बाबा, त्याचबरोबर गुरुवर्य गेठे महाराज आणि माझे आईवडील आणि घरचे सगळे मंडळी किंवा आपण सगळे संतजन सगळ्यांच्या कृपाप्रसादाने मी तुमच्या समोर बसण्यासाठी पात्र होण्याचा एक प्रयत्न बाबांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी बसलेलो आहे. काही गोष्टी सांगता येतील की अंतर्बाह्य बदल जो आहे तो बाबांच्यामुळे झाला, संत कृपेमुळे झाला. आता तुम्ही म्हणाल अंतर्बाह्य म्हणजे नक्की कसं? आतमध्ये बदल झाला, शरीराच्या अंतःकरणामध्ये बदल झाला हे आम्ही समजू शकतो, परंतु बाह्य बदल काय झाला? तर बाह्य बदल म्हणजे त्यांच्याच कृपेने बाहेरही मिळालं आणि आतही मिळालं. बाहेर मिळालं म्हणजे हा सदरासुद्धा बाबांनीच दिलेला आहे मला आणि धोतरसुद्धा बाबांनीच दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी टोपी आहे ही माझ्या वडिलांची टोपी आहे.
आणि माझे वडिलांच्याबद्दल काय सांगावं, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. तर आज वयवर्ष 87 आहे. मोशीमध्ये ग्रामीण भागामध्ये शेती करणारं कुटुंब आणि वडिलांचे 40 ते 45 वर्ष त्यांनी पायी वारी केली. डांगे पंचमंडळांच्या दिंडीमध्ये खूप दिवस काम केलं आणि मागच्या 5 वर्षात तब्येत बिघडली गेल्यामुळे त्यांनी आता मीच त्यांना सांगितलं की तुम्ही आता जाऊ नका. आणि निस्सीम वारकरी आणि आत्ता ज्ञानेश्वरीच्या त्यांचे पारायण चालू आहे. घरी 4 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी वाचून होते. 91 पारायण त्यांचं पूर्ण झाले आणि लवकरच 108 पारायणे त्यांची पूर्ण होतील. त्यांनी मला सहज घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळा म्हणतात की मी या देह या पृथ्वीतलावर ठेवण्याच्या अगोदर 108 पारायण ज्ञानेश्वरीची करेल आणि मग देह ठेवेल. तर ही पुण्याई आमची आहे. त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्याच कृपवैभवामुळे इथं बसण्याची पात्रता मला मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणाल अंतर्बदल काय झाले, तर अंतर्बदल सगळेच झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अंतःकरणाची मनाची कृपा झाल्याशिवाय आपण या क्षेत्रामध्ये वळूच शकत नाही. पण आमच्या बाबतीत असं झालं आहे की अंतर्कृपा ही बाबांचीच, म्हणजे अंतप्रेरणा आमची नाही आहे. बाबांनीच आम्हाला इकडं प्रवृत्त केलं. 8 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी माझ्या घरी बाबांनीच पाठ लावून दिला. गुरुवर्य गेठे महाराजांच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीता 5 वर्ष आम्ही भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि भगवद्गीतेच्या अभ्यासाबरोबर उपनिषदांचा अभ्यास केला. 7 उपनिषद महाराजांच्या मुखातून आम्हाला गुरुपरंपरेने हे ज्ञान सगळं मिळाल्यामुळे त्याला सिद्धी व्हायला वेळ लागला नाही. आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी मागच्या करोना काळापासून आजपर्यंत, म्हणजे शेवटचं आत्ता पसायदान आमचं मागच्या 8 दिवसापूर्वी महाराजांनी संपवलं. पण 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे मागच्या करोनापासून ऑनलाईन सुरू झालेला 9 ते 10चा अव्याहत प्रकल्प तो महाराजांच्यामुळे, महाराजांच्या संकल्पनेमुळे तो सिद्धीला गेला. आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्यांचं जिथं आम्हाला इथं येणं शक्य नाही त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे सगळं ज्ञान मिळालं. आणि म्हणून बाबांचं म्हणजे 1000 जन्म जरी घेतले आणि त्यांच्या पायाशी जरी राहिलो तरी त्यांचा उपकार आमच्या हातून फिटू शकत नाही. आणि म्हणून बाबांच्या चरणी शतशः नमन करून आजच्या प्रवचन सेवेला सुरुवात करूया. आजचं जे सत्र आहे या सत्रामध्ये टोटल 17 अभंग मला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सकाळी आपण बघितलं की बाबांनी शेवटच्या 17-18 अध्याय अभंग जे आहेत ते घेतलेत. अभंग तुकाराम महाराजांनी असे जे भंग न पावणारे अशी साहित्यिक गोष्ट किंवा ग्रंथ किंवा मंत्र तयार केलेले आहेत की जे या जगामध्ये सामान्य माणसाच्या सगळ्या भावना, एकाच वेळी आलेल्या वेगवेगळ्या भावना किंवा सगळ्या जगामध्ये जेवढ्या व्यक्तीने प्रवृत्ती असतील त्या सगळ्या व्यक्ती आणि प्रवृत्तींच्या भावना, त्याच्या मनामध्ये येणारे विचार, संकल्प, त्याच्यामध्ये लगेच विकल्प आणि सगळ्या मानव प्रकृतीच्या वृत्तींचा विचार म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आहे. आणि म्हणून आपण त्या नजरेने पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असं झालं म्हणून त्यांनी असे अभंग लिहिले असं म्हणण्यापेक्षा मानवी जीवनामध्ये मानवाला जिथं जिथं कुठं अडचण येईल त्या त्या ठिकाणी त्यांनी हा ग्रंथ उघडावा, एक अभंग वाचावा, त्याच्यामध्ये मला काय मिळतं ते पाहावं आणि त्याच्याप्रमाणे जीवन अनुसरावं. असं जर केलं तर मानवी जीवनाचं कल्याण होण्यासाठी दुसरं कुठं जाण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून बाबांनी सकाळी हे सगळं सांगितलं आपल्याला. जाता जाता 1-2 माझा वेळ मी बरोबर पाळण्याचा प्रयत्न करणार आहे, माझ्या वेळेत माझे सगळे अभंग संपवणार आहे. परंतु सहज आठवलं म्हणून सांगतो. मध्यंतरी आम्ही मे महिन्याच्या सुरुवातीला नॉर्वेला गेलो होतो. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क बाबांना सांगून आम्ही गेलो तिकडे. सगळेच फॅमिली होतो. आणि जिथं रात्रीचे 12 किंवा 1 वाजतासुद्धा मध्याने सूर्य जसा असतो तसा सूर्य असतो ती जागा बघायला गेलो. तर ते नॉर्थवरती सगळ्यात टोक होतं, तिथं सगळा बर्फ होता. आणि तिथं काही बर्फाच्या शेजारी पाऊस पडला किंवा जिथं पाणी आहे त्याच्या बाजूला लगेच समुद्रात ते पाणी मिळायचं. म्हणजे जिथं पडला त्याच्या हार्डली त्याला 1 फरलांगभर पण लांब जावं लागत नसेल. म्हणजे तिथं गेल्यानंतर सुद्धा आमचं चिंतन चालू होतं. मी माझ्या मिसेसला म्हटलो की ह्या पाण्याचं किती भाग्य असेल, त्याचा किती मोठा अधिकार असेल की पडता क्षणी त्याला पुढच्या क्षणात त्याला समुद्रापर्यंत जायला मिळालं. आणि आपण बाकीच्या नद्या कुठं हिमालयात उगम पावतात आणि त्याला गंगासागराला पोचायला त्याला किती वेळ लागत असेल. आणि म्हणून अधिकार किती मोठा आहे, तो सगळा अधिकार बाबांच्यामुळेच आपल्याला मिळाला आहे. म्हणून आम्हाला इथं बसायला मिळालं. हे आम्ही त्यांचंच पुण्य समजतो, त्यांचाच कृपा समजतो. भावाची या बळे आम्ही निर्भर दुबळे, नाही अनेकांची सत्ता, सदा समाधान चित्ता, तर्का नाही ठाव येथे रिगावया वाव,
एक छत्री राज्य तुक्या पांडुरंगी काज. हा 1904 नंबरचा अभंग आहे. याची पार्श्वभूमी आपल्याला अगोदरच्या श्लोकामध्ये पण बघता येईल. खूप सारी प्रमाणं जरी मला तुम्हाला देता नाही आली तरी शुद्ध भावाने मी तुमच्यासमोर माझं मत प्रतिपादन करणार आहे. जे मला समजले तुकाराम महाराजांना या अभंगात काय सांगायचं त्याचं माझं मत मी तुमच्यासमोर सांगणार आहे. तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे जे जे योग्य वाटतं ते तुम्ही तुमच्या बरोबर ठेवा. मोबाईलमध्ये एक ऑटो करेक्ट नावाचा पार्ट असतो. बऱ्याच लोकांना अँड्रॉईड मोबाईल वापरत असेल तर ऑटो करेक्ट असतं. ऑटो करेक्ट म्हणजे काय, आपण जरी चुकीचं टाईप केलं तरी आपोआप ते करेक्ट होऊन वरती लाईन तशी येते. तसं मी जरी इथं चुकलं तरी तुम्ही स्वतः ऑटो करेक्ट करा आणि त्या ठिकाणी ते योग्य ते प्रमाण लावून योग्य तो अर्थ तुम्ही घ्या. भावाची बळे आम्ही निर्भर दुबळे. पण हा अभंग समजून घेताना आपल्याला वरच्या अभंगाचा थोडा रेफरन्स घ्यावा लागेल की कास्ट आणि किती जरी कठीण असलं पण कमळाच्या मध्ये सापडलेला जो भ्रमर आहे, भुंगा जो आहे, त्याला बाहेर पडता येत नाही कारण त्याची प्रीत तिथं असते. तो भ्रमर मकरंद गोळा करायला गेला असतो, त्याची प्रीत तिथं असते म्हणून त्याला ते बाहेर तोडता येत नाही. किंवा दुसरा दृष्टांत दिला आहे की बाप किती पैलवान असेल, तगडा असेल तरी बाबांनी सकाळी सांगितलं आपल्याला की घरामध्ये त्याच्या मुलाने जर त्याचं धोतर धरलं आणि त्याला सांगितलं की आता जायचं नाही तर, किंवा आता इथं बसा, किंवा आता माझ्याबरोबर जेवा, किंवा आता माझ्याबरोबर खेळा, हा अनुभव आम्हाला खूप सारा येतो. फक्त आमच्याकडे धोतरं नसतात कारण ते फिटण्याची शक्यता असते. तर आमचे पॅन्ट असते, पॅन्ट आमची पोरं ओढत असतात, लहानपणी ओढलेली आहे. त्यामुळे हा दृष्टांत आम्हाला चांगला कळला, कोणता पॅन्ट ओढल्याचा. पोरं आम्हाला बसायला होतात, खेळायला होतात, आमच्यावर बोलायला होतात, तुम्ही सकाळ संध्याकाळ उपडीला जाता, आम्हाला थोडा वेळ द्या, आमच्याबरोबर बसा, असं म्हणतात. तर असं जरी असेल तरी तो प्रेमाच्यामुळे त्या मुलाला दूर करू शकत नाही, थोडासा वेळ देतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. आमच्या भीतीने, आमच्या भयाने, आमच्या प्रेमाने, आमच्या भजनाने, आमच्या रात्रंदिवस देवाला दिलेल्या हृदयाने परमेश्वर भिवून सगुण साकार रूपाला प्रवृत्त होतो. हे निर्गुण निराकार तत्वरूपाने ह्या जगामध्ये संपूर्ण ईश्वर आहेच, परंतु तो भावरूपाने आमच्या प्रेमाखातर आम्ही त्याला सगुण रूपामध्ये आणण्याची ताकद आमच्या प्रेमामध्ये आहे, आमच्या शुद्ध भावामध्ये आहे, असं तुकाराम महाराज अगोदरच्या अभंगात सांगतायत. आणि त्यानंतर मग हा जो श्लोक आहे, भावाच्या बळे आम्ही निर्भर दुबळे, नाही अनेकांची सत्ता सदा समाधानी चित्ता. भावाची बळे, बळाच्या माध्यमातून कोणतं बळ? भावनेचं बळ, शुद्ध भावाचं बळ, शुद्ध 100% चित्त आम्ही परमेश्वराला दिलेलं आहे, त्याचं बळ आमच्याकडं आहे. आणि मग काय, आम्ही निर्भर दुबळे. आम्ही दुर्बळे असूच कसू शकतो जर आमचा भाव शुद्ध आहे आणि प्रेम वात्सल्य आम्हाला परमेश्वराचं, ईश्वराचं जर मिळालं आहे तर आम्ही दुबळे असं कोण म्हणेल? आम्हाला दुबळे या जगामध्ये व्यावहारिक अँगलने, सांसारिक अँगलने लोकांनी जरी आम्हाला दुबळं म्हटलं तरी आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहे. त्याच्यामुळे आम्ही दुबळे नाही आहे. आमच्या चेहऱ्यावर जरी तुम्हाला कदाचित दुबळेपणाचा भाव दिसला तरी पण आम्ही दुबळे नाही आहे, कारण आमच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे. त्या परमेश्वराच्या प्रेमाच्यामुळे आम्ही सामर्थ्य संपन्न झालेलो आहे. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची आमची तयारी आहे. प्रारब्धाचं वश आम्ही मानलेलं आहे आणि येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला, मग तो सुखाचा असू दुःखाचा असू, त्याला तोंड देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. म्हणजे दुःख जरी आलं तरी आम्ही त्याच योग्यतेने घेतो आणि सुख आलं तरी आम्ही त्याच समभावाने बघतो. सम्यक दृष्टी आमच्याकडे झालेली आहे आणि म्हणून आम्ही याच्याकडे अशा दृष्टीने पाहतो. म्हणून आम्ही दुबळे नाही आहे. नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता. तर नाही अनेकांची सत्ता म्हणजे कोणाची? संसाराची, व्यवहाराची सत्ता आता आमच्यावरती नाही आहे. आणि आम्ही व्यवहाराची सत्ता नसल्यामुळे पारमार्थिक सत्तेत आम्ही सतत राहत असल्यामुळे आमच्यावरची ईश्वराची कृपा आहे. आणि त्या कृपेमुळे आम्हाला प्राप्त काय झालं? आम्हाला समाधान प्राप्त झालं, आम्हाला शांती प्राप्त झाली, आम्हाला शांती, सुख, समाधान, आनंदी राहायला मिळालं. आणि हेच आमचं वैभव आहे असं तुकाराम महाराज सांगतायत. तर्का नाही ठाव इथे रिगावया वाव. इथं तर्काला जागाच नाही, तर्काला आतमध्ये घुसायला वेळ आहे. तर्कू आयनू न निघे, मला वाटतं 7व्या अध्यायातली वेळ आहे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान याच्याबद्दलची माहिती सांगताना माऊली सांगतायत की तर्काला या ठिकाणी जागा नाही आहे.
तर्क कुतर्क किंवा असे करणाऱ्या लोकांच्यापासून, ह्या दुर्जन लोकांपासून दूर राहावं असं वारंवार तुकाराम महाराजांनी या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथं तर्काला जाऊ नये, इथं श्रद्धाच पाहिजे. श्रद्धावान लभ्यते ज्ञानम. श्रद्धा असल्याशिवाय हे ज्ञान, हे निर्गुण निराकार, जसं बाबा म्हटले की अनोखा साजन अनमिला रस्ता किंवा असं, तर रस्ताच अननोन आहे, कळतच नाही कसं जायचं आणि कोणाला भेटायचं हेही माहीत नाही आहे. दोन्ही अनिश्चित असताना चालायचं कसं या मार्गावरती? तर मग बाहेर व्यवहारातील लोक म्हणतात, अरे हे पांढरे कपड्यावाले चालू शकतात, आमच्या काही याची ताकद नाही ह्या रस्त्यावर चालायची. त्याचं कारण ते तार्किक बुद्धीने पाहतात, आपण सगळे श्रद्धावान बुद्धीने पाहतो. आणि म्हणून त्याच्यामुळे आमचं बदल काय झाला? एकछत्री राज्य तो क्या पांडुरागी काज. म्हणजे एकछत्री राज्य. आता एकछत्री राज्य म्हणजे कुठलं? त्याच्या सामर्थ्याने, ईश्वराच्या सामर्थ्याने, पांडुरंगाच्या सामर्थ्याने आमच्यामध्ये एक छत्री राज्य आलं. एक छत्री राज्य म्हणजे काय? बाहेर मनाच्या माध्यमातून, विषयांच्या माध्यमातून जर मी बाहेर भरकटायला लागलो तर मला असंख्य विषयांचं साम्राज्य आहे, असंख्य मला अट्रॅक्ट करणारे खूप सारे विषय समाजामध्ये आहेत. पण आतलं जे आंतरिक भाव आहे, स्वभावामध्ये मी जे स्थित झालेलो आहे, सच्चिदानंद स्वरूपामध्ये मी जे स्थित झालेलो आहे, तिथं एक छत्री आत्म्याचं राज्य आहे. आणि त्या आत्म्याच्या राज्यामुळे मी आज त्याचा उपभोग घेत आहे. मला ते स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. परतंत्र जे आहे, विषयांच्या मध्ये जे परतंत्र होतं किंवा मनाच्या माध्यमातून मी विषयापर्यंत परतंत्र्याने जात होतो, जबरदस्तीने जात होतो. मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात बलात्काराने मी तिथपर्यंत जात होतो, म्हणजे मला हे विषय ओढून घेऊन जात होते. पण आता मी स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र आहे म्हणजे कशामुळे स्वतंत्र झालो? मी ईश्वराच्या कृपेने, संतांच्या कृपेने, ग्रंथांच्या कृपेने, अंतकृपेने मी या क्षेत्रामध्ये वळलो. त्याच्यामुळे मला चांगलं काय वाईट काय ते कळतं, नित्य आणि अनित्य काय आहे ते कळतं, योग्य काय अयोग्य काय ते कळतं, सत आणि असत काय ते कळतं. आणि म्हणून मी योग्य निर्णय घेऊ शकतो. मी आता पारतंत्र्यात नाही आहे, मी स्वतंत्र सत्तेमध्ये आहे. पुढचा अभंग आहे, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता, बैसे तेथे येती न पाचारिता सर्व शक्ती, तुका म्हणे राहे तयाकडे कोण पाहे. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. आता आपण मगाशी बघितलं की हे जे बळ आहे, हे जे मी प्रेम प्राप्त केलेलं आहे, ईश्वराचं प्रेम प्राप्त केलं आहे, हे माझ्या भावामुळे, माझ्या शुद्ध प्रेमामुळे, माझ्या शुद्ध भक्तीमुळे, शुद्ध भजनामुळे मी प्राप्त केलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय सबळ, त्याच्याशिवाय ताकदवान असा कोण या जगामध्ये आहे? कोण सशक्त माणूस त्या प्रेमापुढे टिकणार आहे? तर ते आपण त्याच्या अगोदरच्या श्लोकात बघितलं की ते भ्रमराचं आणि मुलाचं जे उदाहरण आहे, त्याच्या माध्यमातून प्रेमापुढे सगळ्यांना वाकावं लागतं, नमावं लागतं. तसा देव पण आमच्या प्रेमापुढे, भावापुढे नमतो असं म्हणायचं आहे. करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. म्हणजे देवापेक्षा या जगामध्ये कोण प्रबल आहे? पण प्रेम, सत्ता आपण त्याच्यावरही गाजवतो आणि त्याला नामरूपाला आणतो. म्हणजे त्याचं नाव आणि भजन कीर्तन करून आम्ही देवाचा प्रचार आणि प्रसारच करतो आहे. नाहीतर नास्तिक लोक तर कुठं देव, दाखवा देव, तुम्हालाच कसा दिसला, आम्हालाच कसा दिसला नाही असं म्हणतात. परंतु त्याला नावारूपाला आणणं, त्याचं अस्तित्व टिकवणं, देव ज्या जगामध्ये आहे असं आम्ही सांगतो म्हणून देवाचं अस्तित्व आहे असं या ठिकाणी ते सांगतायत. बैसे तेथे येती न पाचारिता सर्व शक्ती. आता याच्यामध्ये थोडासा कूटभाव असा आहे की बैसे तेथे येते. बैसे तेथे येते म्हणजे काय? जिथं बसेल तिथं नाही, मी जिथं असेल तिथं. मग मी प्रवचनात असेल, मी भजनात असेल, मी कीर्तनात असेल, मी संसारात असेल, मी घरामध्ये असेल, मी जे जे काही करत असेल ना त्या ठिकाणी न पाचारिता, न बोलावता सर्व शक्ती. सर्व शक्ती म्हणजे कोणत्या? ऐहिक आणि पारलौकिक ज्या ज्या काही सिद्धी आहेत, ज्या ज्या रिद्धिसिद्धी आहेत, जी काही सुखं आहेत, ती सगळी माझ्याकडे येतात, माझ्या पाशी येतात, न बोलवता सुद्धा येतात. म्हणजे हे हरीच्या भक्ताचं सामर्थ्य आहे की इथं बोलावं लागत नाही, दे म्हणावं लागत नाही, ते आपोआपच येतं. पण दे म्हणण्यामध्ये जो अडकला तो तिथेच संपला. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात की ह्या सगळ्या रिद्धिसिद्धी तुमच्या दासी आहेत, पण तुम्ही जर त्यांच्या नादाला लागले तर ते तुम्हाला अडकवतील, ते फसवण्यासाठी, तुमची परीक्षा पाहण्यासाठी, तुम्हाला टेस्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि तुम्ही जर तिथंच थांबला तर तुम्ही तिथंच थांबला. तुम्हाला जायचं आहे कुठं? तुम्हाला जायचं आहे गुन्हातीत व्हायचं. तुम्हाला परमेश्वराच्या त्या निर्गुण निराकार तत्वापर्यंतचा प्रवास आहे. आणि तुम्ही इथंच कुठंतरी विषयांच्यामध्ये, रिद्धिसिद्धीमध्ये जर अडकला तर तुमचा प्रवास खुंटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ते ज्या ठिकाणी बसतो त्याच ठिकाणी त्या सर्व शक्ती येतात. रिद्धिसिद्धी आमच्या दासी आहेत. तुका म्हणे राहे तयाकडे कोण पाय.
मी अशा सगळ्या ज्या ह्या आहेत याच्याकडे कोण, आम्ही भजनामध्ये इतका निमग्न असतो, आमच्याकडे वेळही नसतो आणि आम्हाला आमच्या दृष्टीने त्या वैश्विक गोष्टीला सत्ताच नाही आहे, आम्ही त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही, डुंकूनसुद्धा पाहत नाही, असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. सत्तावरते मन पाळी विठ्ठलाची आन, आज्ञा वाहुनी अशिरी सांगितले तेची करी, सरिलेसे धाव न लगे वाढवावी हाव, आहे नाही त्याचे तुका म्हणे कळे साचे. आता इथं मनाला एकदा आपण मनाचं सामर्थ्य एकदा मानलं, मनाला जर विशिष्ट पद्धतीने जर ट्रेंड केलं तर ट्रेंड माइंड काय करू शकतं याचा प्रत्यंतर या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतायत. सत्ता म्हणजे स्वतःची सत्ता, सच्चिद आनंद स्वरूपाची सत्ता, आत्म्याची सत्ता. आणि मग ह्या सत्तेच्या माध्यमातून काय झालं, एक छत्री राज्य आपण मागे बघितलं की एक छत्री राज्य मला आता मिळालेलं आहे, पण याच्या सामर्थ्याने मी माझ्या मनाला माझ्या सत्तेत वागवतो. पूर्वी मला मन, ज्यावेळेला मी विषयिक होतो, ज्यावेळेला मी संसारामध्ये होतो, त्यावेळेला हेच मन मला फरफटत विषयापर्यंत न्यायचं. पण आता मनाची सत्ता माझ्यावर चालत नाही. माझ्यावर चालत नाही म्हणजे माझ्याच मनातल्या एका कप्प्यावर चालत नाही. पूर्वी मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पण त्या मनातला जो विवेकी पार्ट आहे तो बुद्धीमध्ये आहे, आणि मन नावाचा पार्ट संकल्प विकल्प करणारा पण त्या बुद्धीमधलाच मनाचाच पार्ट आहे. मग आता मनाचंच सामर्थ्य मनावर चालत नाही म्हणजे काय, मनाच्या एका कप्पा जो संसाराकडे चाललेला आहे, विषयांकडे चाललेला आहे, तो तिकडेच त्याला जा असं म्हणतो. जा असं म्हणण्यापेक्षा विषयांनी जर त्याला अट्रॅक्ट केलं तर इंद्रियांच्या माध्यमातून तो मनाला घेऊन तिकडे जातो. तर आता मी बुद्धीचं सामर्थ्य घेतलेलं आहे आणि बुद्धी माझी शुद्ध झालेली आहे, ती विवेकी झालेली आहे, तिला योग्य अयोग्य कळतं आहे, आणि ते जर सामर्थ्य जे बुद्धीचं आहे ना ते आत्म्याकडे लावल्यामुळे मला माझी सत्ता आहे, आणि म्हणून मनावरती सुद्धा माझी सत्ता आहे. त्याच्यामुळे आणि त्याला मी विठ्ठलाची आण घातली, आण म्हणजे शपथ घातलेली आहे मी विठ्ठलाची, की तू इकडे तिकडे जायचं नाही, तू फक्त आतमध्ये आत्म्याकडे राहायचं, चांगलं वागायचं, चांगलं बघायचं, चांगल्या सगळ्या इंद्रियांनी भोग घ्यायचा, वैषयिक विषयांकडे जायचं नाही, अशी मी शपथ घातल्यामुळे आता तो माझ्याच सत्तेत काम करत आहे. आज्ञा वाहुनिया शिरी सांगितले तेच करी. मग आता मी जे सांगेल तेच, म्हणजे माझ्या मनाच्या बुद्धी जी सांगेल तेच माझं संकल्प विकल्परूपी मन काम करतं. आणि कोणती पण आज्ञा सांगितली की यस सर, नो सर, यस सर, नो सर, नो सर म्हणतच नाही, यस सरच म्हणतं सारखं. आणि मग ते इकडे चांगल्या गोष्टीकडे, सद्वासनेकडे, सद्विचारांकडे, सद्वृत्तीकडे ते मन धावत जातं. आणि मग सांगितले तेच करी, म्हणजे जे सांगेल तेच करतं, उलटं बोलत नाही. आता मी हे करणार नाही, आता मला वेळ नाही, मी आता बघतो, नंतर बघतो, थांब जरा, अजून जरा मोठा विषयांचा ढिगारा तुझ्यासमोर आणून सोडतो, मग कसा वळतो की नाही, ते काही होत नाही. कारण माझी विठ्ठलाची आण घेतलेली आहे आणि मी सांगेल तेच करत आहे, कारण माझी सत्ता आहे, माझी स्वतःची सत्ता आहे. सरली से धाव न लगे वाढवावी हावं, म्हणजे आता सरलीशी धाव, पण आधी धाव सरली म्हणजे संपली, थांबली. मग आता कुठलं थांबली, बाहेर विषयांकडे जाणारी जी धाव होती ना ती माझी आता थांबली. आणि न लागे वाढवावी थांब, म्हणजे आता विषयांकडे जाणारी धाव, पळापळ, जा इथून जा, पटपट जा, सगळं काम कर, परत ये, झोप रात्री, परत सकाळी उठ, परत कामाला जा, हे सगळं कर मर कर कर मर कर जे चक्र चालू होतं ते आता धाव संपलेले आहे. मग काय झालं, न लागे वाढवावे हाव. आता हाव पण राहिलेली नाही, आता इच्छा पण राहिलेली नाही, आता वासना पण राहिलेली नाही आहे. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. म्हणजे मी 12 वर्षापूर्वीचा ज्यावेळेला मी आठवतो त्यावेळेला मी बाबांकडे किंवा गेठे महाराजांकडे ज्यावेळेला असं बोलत असतो आम्ही खूप साऱ्या गोष्टी, तर हे करायचे, ते करायचे, ते करायचे. आता ह्या गोष्टी बाबांकडे आल्या की आम्ही बोलत नाही, हे करायचं, ते करायचे. बाबा जे काय बोलायचे ते आपोआप होईल, तुम्ही काही करू नका, बोलू नका. कारण नाही बोललं तरी ते होतं. सत्यसंकल्पाचा दाता परमात्मा ईश्वर, तसं हे आपण जर चांगलंच ठरवलं, सद्विचार जर केला तर ते परमेश्वर कृपेने सत्यच होणार आहे, सत्यात येणार आहे. आणि म्हणून आता वैषयिक विषयांची काही हाव वाढवावी, बंगला घ्यावा, मोठी गाडी घ्यावी, शेती घ्यावी, फार्म हाऊस घ्यावं, अशा काही इच्छा आता काही राहिलेले नाही आहेत. आणि मग आहे नाही त्याचे तुका म्हणे कळे साचे. म्हणजे आता कोणत्या गोष्ट खरी आहे, कोणती गोष्ट खोटी आहे नाही त्याचे तुका म्हणे कळे साचे. साचे म्हणजे खरोखर आता मला कळून चुकलेलं आहे की या जगामध्ये कोणतं खरं आहे आणि कोणतं खोटं आहे, कोणतं सत आहे आणि कोणतं असत आहे, कोणतं चिदरूप आहे आणि कोणतं चिदाभासाच्या रूपाने आहे, हे सगळं मला आता चांगल्या पद्धतीने समजायला लागले. अशा पद्धतीने मनाचे हे झाल्यानंतर पुढे आता जमा खर्च म्हणजे हिशोब. तर तुकाराम महाराज वाणीच होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यामुळे त्यांचा हिशोब पक्का होता. त्यामुळे हिशोबाच्या संदर्भात बरेच प्रश्न मागे तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला, पांडुरंगाला विचारलेला आहे.
इथं ते म्हणतायत, खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे, आता चुकली खटपट झाड्या पाड्याचा बोभाट, आहे नाही त्याचे काय आम्ही काय सांगायचे, तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. खावे ल्यावे द्यावे, खावे जेवावे, ल्यावे परिधान करावे, द्यावे कुणाला द्यायचं आहे मला, हे सगळं करत असताना याचा जो काही खर्च येतो, जमा खर्च जो असतो ना, तो आता मी तुझ्या नावाने सोडून दिलेला आहे. आता मी काही हिशोब ठेवत नाही, आता तूच हिशोब ठेव माझा, म्हणजे माझ्या पुण्याचा आणि पापाचा जो काही हिशोब आहे ते तूच ठेव देवा. मी आता हे काय माझा हिशोब करण्याचं काम राहिलं नाही, का मला वेळच नाही, मी आता भक्तीमध्ये रमलेलो आहे, मी चिंतनामध्ये रमलेलो आहे, त्याच्यामुळे मला आता वेळ नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं, आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे जमा खर्च लिहायचं नाही. मग आता त्याच्यामुळे काय झालं, आता चुकली खटपट झाड्या पाड्याचा बोबाट. चुकली खटपट म्हणजे कुठली खटपट, म्हणजे हे करावं ते करावं ते करावं. मग संसार तर काय कधी संपतच नाही, संसारातल्या वस्तूही काही संपत नाही, त्या पूर्ण प्राप्त करण्याचे ते सुद्धा संपत नाही, आयुष्यही पुरत नाही. मग आता काय करायचं, तर तुकाराम महाराज म्हणतात, ह्या सगळ्यांच्यामुळे आता आमची खटपट चटपट किंवा व्यवहारातलं जे काही भाग पळणं दौडणं जे होतं ना, ते कमी झालं. आणि झाड्या पाड्याचा बोबाट म्हणजे आमचा हिशोब पूर्ण कर, असं आता कुणी आम्हाला म्हणायला येत नाही. आता पारमार्थात काही कुणी म्हणायला येत नाही, पण व्यवहारात तर येत होते ना. व्यवहारात तुकाराम महाराज किंवा त्यांची पत्नी जर दुकानात गेली आणि काही मागायला गेलं तर म्हणजे मागचा हिशोब पूर्ण करा, मागचाच बॅलन्स आला आहे तुमचा, अजून तुम्ही लगेच परत धान्य घ्यायला आले. म्हणजे व्यवहारात हिशोब आहे, पण तुकाराम महाराज पारमार्थिक अँगलने मी आता हिशोब करायचं सोडून दिलेलं आहे. भगवंता आता तूच त्याची काळजी घे, आहे नाही त्याचे आम्हा काय सांगायचे. म्हणजे आमच्याजवळ काय आहे आणि काही नाही हे आता सांगण्याचं काही कारणच राहिलेलं नाही आहे, कारण आमच्याकडे आहेच काय, आमच्याकडे नाम भक्तीशिवाय किंवा निष्काम कर्माशिवाय किंवा पंढरपूरला जाणं येणं याच्या वारीशिवाय आमच्याकडे आहेच काय आता दुसरं. आणि म्हणून तुका म्हणे चिंता भारव आहे तुझ्या माथा. आता मी चिंता करायची सोडून दिलेली आहे, आता तू चिंता कर. पण तू चिंता कर म्हणजे काय, तू हा संसाराचा भार जो आहे तुझ्या माथी घातलेला आहे, मी तुझ्या माध्यमातून हा संसार जसा व्हायचा तसा होऊ दे, आता मला चिंता करायची कारण नाही आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा संसार जसा तसा पण तो कडेला गेला. बाकीच्यांचा आयुष्यभर मागच्या हजारो लाखो पिढ्यांनी संसार केला, पण फक्त एक माणूस सांगा की ज्याचा संसार पूर्ण झाला, असं छातीटोकपणे जर कोणी सापडला तर त्याला आपण बाबांच्या समोर उभे करू की बाबा खरंच तुझा संसार पूर्ण झाला का, आम्ही तुझा झाडापाडा घेतो, खरंच तुझा संसार पूर्ण झाला. पण असा संसार पूर्ण झालेला जगामध्ये कोणीच सापडणार नाही. आता बरे झाले माझे, पुढचा अभंग आहे, आता बरे झाले माझे माथाचे निघाले, चुकली ही मरमर भार माथांचे डोंगर, नसता काही जोडी केली बहुत तोडातोडी, झाला पाडा पाडा तुका म्हणे गेली पिढा. आता हा जो भार मागे त्यांनी टाकलेला आहे परमेश्वराच्या माथ्यावरती, तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. आता माझ्या संसाराची चिंता मी आता तुझ्या डोक्यावरती देत आहे. आता मी मोकळा झालो तर मोकळा झालो, मी चकाट्या पिटायला मोकळा झालो का नाही, मी आता ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भजनामध्ये रमण्यासाठी आता मुक्त झालो. तर आता तू माझी चिंता कर, माझ्या संसाराची काळजी घे, माझं बरं वाईट जे काय आहे कुटुंबाचं ते आता तुझ्या अधीन आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे म्हणतात, आता बरे झाले माझे माथेचे निघाले. आता शब्द ज्या वेळेला येतो ना, त्यावेळेला आपण एखादं भार डोक्यावर ज्या वेळेला घेतलेला असतो आणि तो उचलून खाली ठेवला की आता लगेच आपण सुसासा सोडतो, आपल्याला बरं वाटतं की आता भार हलका झाला. तर तसा हा जो भार आहे संसाराचा, कर्तव्याचा, कर्तव्यपूर्तीचा, गृहस्थाश्रम असेल तर त्याच्या गृहस्थाच्या संदर्भातले, पत्नीच्या संदर्भातले, कुटुंबाच्या संदर्भातले, संसाराच्या संदर्भातले, आजूबाजूच्या सोसायटीच्या संदर्भातले, देशाच्या बद्दलचे जे काही कर्तव्य असतात, ह्या सगळ्या कर्तव्याचा भार आता हलका झाला. हलका झाल्यामुळे आता मोकळा झालो. आणि मोकळा झालो म्हणजे मी भक्तिरसामध्ये तरंगायला आता मोकळा झालो. कारण तरंगणारा कोण असतो, मोकळा असतो. हलकीच वस्तू तरंगते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जड वस्तू आपण न पोहणाऱ्याला जर पाण्यात टाकलं तर तो बुडणारच आहे, कारण तो जड आहे. पण हलकी जर वस्तू पाण्यात टाकली, भोपळा जर तो आतून त्यातले बिया काढून जर टाकल्या तर भोपळा तरंगण्याची शक्यता जास्त चांगली आहे. आणि म्हणून आता मी हलका झालो, माझा भार मोकळा झाला, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालं. त्याच्यामुळे काय झालो, चुकली ही मरमर भार माथाचे डोंगर. म्हणजे आता ही मरमर देवा, मरमर म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, कर मर कर, म्हणजे पुन्हा पुन्हा कर्म कर, आयुष्यभर पुन्हा एकदा मर, वासनेच्या अंगे पुन्हा दुसरा जन्म घे, दुसरं हे घे, पुन्हा कर्म कर, पुन्हा मर, असं 84 दशलक्ष योनीतले हा जर सगळी येरझार आहे, ही जी मरमर आहे ती सगळी आता बंद झाली, चुकली.
कारण का मी आता माझा सगळा भार देवावर टाकलेला आहे. भार माथांचे डोंगर, देवांच्याच वरती हा सगळा भार टाकलेला आहे. नसता काही जोडी केली बहुत ताडातोडी. म्हणजे मी फार काही जोडलं नाही, या संसारात कोणताही लाभ नसताना निष्कारण झटा देत राहिलो. निष्कारण इथं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दूध न देणारी गाईला काय म्हणतात, खाटीक गाई. खाटीक गाईला धारा काढत बसलो, किती त्याच्या सडाला पाणी लावलं, चोंबाळलं, तरी त्याला दूध येणार आहे का? नाही आहे. तसं या संसारामध्ये किती याला झटा दिल्या तर याच्यातून काही निघणार आहे का? त्यासाठी मागे सकाळी एक चांगला दृष्टांत आला होता बघा, की शुष्क जे बी आहे त्याच्यातून कोंडा आहे, त्याच्यातून तुम्ही किती काय केलं तर त्यातून धान्य निघणार आहे का? किती वेळा त्याला बदलत बसा, त्याच्यातून धान्य निघणार नाही. किंवा ताकाला किती उसळत राहिले, 2 दिवस उसळत राहिले तर त्यातून लोणी निघणार आहे का? ऑलरेडी त्याचं लोणी निघून गेलेलं आहे. तसं या संसारामध्ये काहीही नाही आहे, तो मिथ्या संसार आहे. पण मिथ्या संसारातूनच काहीतरी निघेल, काहीतरी चांगलं निघेल म्हणून आपण संसारात आयुष्यभर करत असतो. आता तुम्ही म्हणाले डॉक्टर साहेब तुम्ही पण संसार करत आहे, मी पण करतोय, पण हळूहळू शिकतोय तिथून डिटॅच कसं व्हायचं आणि इकडं अटॅच कसं व्हायचं. तर हा सगळा जो भाव आहे, परंतु नसता काही जोडी केली बहुत ताडातोडी. म्हणजे फार काही जोडलं नाही, पण पुष्कळ खटपट केली आतापर्यंत, हे नको ते पाहिजे ते पाहिजे हे नको. परंतु खूप सगळं करून आता काय झालं, बहुत ताडातोडी. आत्तापर्यंत खूप सगळं केलं परंतु मिळालं काही नाही. झाला झाडा पाडा तुका म्हणे गेली पिढा. आता संचित आणि क्रियमान कर्म जे काय आहे, आता सगळ्यांचा झाडापाडा झाला, एकदाचा हिशोब पूर्ण झाला. त्यामुळे आता जन्म मरण रूप संसाराची पिढा ठरली. आता हा झाडा संपला म्हणजे नक्की कसा संपला त्याचं आपल्याला थोडंसं चिंतन करावं लागेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रारब्ध म्हणजे पूर्वीचे जे काही कर्म केलेलं आहे संचित कर्म आहे, पण आत्ता फळाला येणार आहे. आता जस्ट मला आज काही गोष्ट घडली तर ते पूर्वी संचित होतं, एका ठिकाणी होतं, आता ॲक्च्युली ते उदयाला आलं. हे प्रारब्ध कर्म आहे, ते मी भोगून संपवणार आहे. हे आपल्या सगळ्यांना कळतं, तुकाराम महाराजांनाही कळत होतं. पण पुढे काय, पण माझं संचित कर्म संपलं म्हणजे काय, मी प्रारब्धाने भोगून माझं सगळं संचित कर्म संपलं, बँक बॅलन्स संपला, आता 0 बँक बॅलन्स आला, आता बँकेत काही शिल्लक नाही. मग आता पुढं काय, मग पुढं जर मला जन्ममरणाची खुंटी करायची तर मला कर्म बंद केले पाहिजेत. कर्म तर बंद करता येत नाही. मग निष्काम कर्म करून ज्ञानाच्या माध्यमाने मी सगळी कर्म माझी दग्ध करून टाकली. आणि दग्ध केल्यानंतर आता काय झालं की झाला झाडापाडा तुका म्हणे गेली पिढा. जन्ममरण हा जे संचित आणि प्रारब्ध हे विषय संपला, पण क्रियमान कर्म राहिलं. मी आज जी कर्म करतो ह्याचं मला भविष्यात परत जन्म घ्यावा लागेल का, तर ह्या कर्माचा, कारण का ते मुक्त पुरुष आहे, जीवनमुक्त महापुरुष आहे. आणि जीवनमुक्ताच्या महापुरुषाला वेद काही कर्म सांगणं लागत नाही किंवा त्याला संसारातली काही कर्म करणं सांगत नाही. पण तो त्याच्या पद्धतीने ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रमत असतो. पुन्हा नवीन कर्म आणि क्रियमान कर्म काही तयार होत नाही, म्हणून त्याला पुन्हा जन्म घेणं नाही. आणि म्हणून त्याची जन्म मरणरूपी संसाराची पीडा, याला पीडा म्हटलेलं आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेणं आणि मरणं हे पीडारूप आहे, भाररूप आहे, ओझेरूप आहे. आणि हे मी आता देवा तुझ्याकडे सोडलेलं आहे. संचिताचे खावे पुढे कोणाचे न घ्यावे, आता पुरी ही चाकरी राहो बैसोनी या घरी. नाही काम हाती आरानुक दिवस राती, तुका म्हणे सत्ता आता पुरे पराधीनता. संचिताचे खावे पुढे कोणाचे न घ्यावे म्हणजे प्रारब्ध आपल्या जीवनात जे काय आहे ते स्वीकारावं. हा शब्द मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला आम्ही संसारामध्ये लोकांच्यामध्ये चर्चा करत असतो, खूप सारे लोक माझे बरोबरचे असणारे भुलीचे डॉक्टर्स वगैरे मला विचारत असतात, अरे तू एवढा तिकडे जातो इकडे जातो आळंदीला जातो. मग काहीच लोकांच्या जीवनामध्ये खूप दारुण प्रसंग येतात. काहींच्या आता आमच्याकडे काही बाळ अपंग येतात जन्माला, किंवा काही मतिमंद असतात, किंवा काहींना शरीराने अपंग असतात. असे खूप सारे बाळं येतात. म्हणजे 100 डिलिव्हरी झाल्या तर त्यातले 1 किंवा 2% बाळांना ॲबनॉर्मॅलिटी जन्माला येणार आहे. मग अशा वेळेला आमच्याबरोबर साथीदार भुलीचे डॉक्टर असतात, ते मला नेहमी विचारतात, मग असं का बरं होतं डॉक्टर, देव असा एकाला चांगलं नाही, एकाला 99 लोकांना चांगलं नाही, एकाला ह्या वाईला का बरं असं दिलं, आज काही देवात काहीतरी गडबड आहे. तुम्हाला अरे देवात नाही रे बाबा गडबड, त्या जीवाच्या प्रारब्धामध्ये गडबड आहे, हे त्याला सांगावं लागतं. पण आता प्रारब्ध शब्द वापरला की त्याला तर एकदम असं अंगातच येतं. म्हणजे प्रारब्ध असलं काय मानत नाही आम्ही. प्रारब्ध मुळात आम्ही जन्म आणि मरण आणि पुनर्जन्म हेच मानत नाही. आम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे आणि तुम्ही काय सांगताय जन्म मरण. मग त्याला सांगतो बाबा हे सगळंच ऐकायचं असं तुला इथं यावं लागेल, मला तिथं तेवढा वेळ नाही आहे. आणि मी सांगितलं तर तू तुझे तर्कबुद्धी लावणार आणि मला माझं जे आहे तेच विसरायला लावणार. त्याच्यापेक्षा तू तुझं चालू ठेव, मी माझं चालू ठेवतो. तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा.
तू पश्चिमेकडून तिकडे समुद्राला जा, मी पूर्वेला जाऊन समुद्राला जातो, मी कदाचित लवकर जाईल, तू येशील काही ना काहीतरी मागे, पण भेटू आपण तिकडे समुद्रात गावायना, असं मी त्याला सांगतो आणि त्याचा नाद सोडून देतो. कारण का तुकाराम महाराजांनी सांगितले, अशा लोकांच्या नादी लागू नको, अशा दुर्बुद्धी कुतर्की लोकांच्या नादाला लागू नको, यांच्यापासून दूर जा, यांची भेट पण होऊन देऊ नको, दृष्टादृष्ट पण होऊ नको, त्याला लांबूनच रामराम कर. पण मग शेजारच्या फ्लॅटमधला आला तर मग काय करायचं? तर बाबा याचं उत्तर द्या, शेजारच्याच फ्लॅटमध्ये आलं तर काय करायचं असा कुतर्की माणूस? मग फ्लॅट बदलावं लागेल, विकून दुसऱ्या बंगल्यामध्ये जा किंवा दुसऱ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये जा. विनोदाचा भाग सोडून द्या. आता पुरे ही चाकरी राहो बैसनीय घरी. संचिताचे खावे पुढे कोणाचे न घ्यावे. पुढे कोणाचे न म्हणजे मी नवीन क्रियमान कर्म करून पुढं नवीन जन्म तयार करणार नाही किंवा क्रियमान कर्जाचं कर्ज ओझं मी घेणार नाही. आणि मग आता पुरे ही चाकरी राहो बैसोनिया घरी, म्हणजे ही चाकरी पण कोणाची? संसाराची, विषयांची जी चाकरी आहे ही मी आता बंद करतो आणि माझ्या ब्रह्मस्थितीच्या, माझ्या स्वस्थितीच्या, आत्मस्थितीच्या सुखामध्ये मी पोहडतो. मी तिथे राहो बैसोनिया घरी, मी माझ्या स्वस्वरूपाच्या घरी, ते आपलं सगळ्या जीवाचं घर आहे, ते आपल्या जीवाचं प्रांगण आहे. आपण त्या जीवामध्येच तिथंच राहिलं पाहिजे, ते आपलं ठिकाण आहे. नाही काम हाती आरानुक दिवस रात्री, म्हणजे आत्तापर्यंत आता माझ्याकडे काही काम नाही आहे, पण आत्तापर्यंत ही आरानुक म्हणजे समाधान, आत्तापर्यंत दिवस रात्र मी हे सगळं काम करत राहिलो पण मला समाधान नव्हतं. आणि आता काम नाही हाती, म्हणजे माझ्या हातात काम नाही तरी पण मला समाधान आहे. बरोबर उलटा अर्थ घ्या की पूर्वी माझ्या हातात भरपूर काम होतं पण मला समाधान नव्हतं. आता काय आहे, माझ्या हाती नाही काम, आता काम नाही पण आरावणूक दिवस भरती, म्हणजे माझ्या दिवस रात्री मी समाधानात असतो, आनंदात असतो. त्याचं कारण हे सगळं स्पिरिच्युअल थिंकिंग, हे सगळं मंत्राच्या माध्यमातून सगुण तत्त्व कळणं, निर्गुण तत्त्व कळणं, परमेश्वराचा साक्षात्कार होणं म्हणजे ॲटलिस्ट परोक्ष ज्ञानाने मला परमेश्वर काय आहे हे कळणं. अपरोक्ष ज्ञानासाठीची आपली अजून साधना खूप मोठी करावी लागेल, तेव्हा कुठं अपरोक्ष ज्ञानाने आपल्याला तो परमेश्वर कळेल. आणि म्हणून तुका म्हणे सत्ता आता पुरे पराधीनता. तुका म्हणे ह्या सत्यतच आता राहू आणि पराधीन जीवन जे आहे, विषयांच्या माध्यमातून जीवन जे आहे, विषयांना फॉलो करणारं जीवन जे आहे ते पराधीन जीवन आहे. हे पराधीन जीवन आता माझ्या वाट्याला नको येऊन देऊ असं तुकाराम महाराज म्हणतात. पुढे म्हणतायत, ज्याच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास, तरी जोडिले ते भोगे काही आघात न लगे, वाढवावी थोरी मुखे म्हणी तुझे हरी, तुका म्हणे गोमटी दासा न घालावी तुटी. ज्याचे गावी केला वास त्यासी नसावे उदास, हा साधा व्यवहारातला सिद्धांत आहे. एखाद्याच्या तुम्ही घरी गेला, पाहुणा म्हणून गेला, तर त्या घरात गेल्यानंतर म्हणायचं, अरे हॉल जरा छोटाच आहे बरं का, सोफा जरा बारीक आहे, अशा कलरचा नव्हता, जरा दुसऱ्या कलरचा पाहिजे होता. मग टी व्हीकडे बघायचं, टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट आहे का, कलर टी व्ही नाही का तुमच्याकडे, किंवा असं, किंवा मग पहिल्याच मजल्यावर काय आहे, 7व्याच मजल्यावर काय आहे, खाली का नाही आहे, अनंत गोष्टी आपण जर त्याला सांगावं लागल्या तर याचाच अर्थ काय की ज्याच्या गावात गेलो, अरे बाबा त्याचं तर नीट ऐक, त्याच्यासाठी तर प्रामाणिक राहा तर जेवण मिळेल, नाहीतर मग चहावरच तुला पाठवून दिलं जाईल. त्याच्यामुळे व्यवहारात पण हे लागू पडतं. तर तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ वेगळा आहे. व्यवहारात जर हे लागू पडतं तर ज्याच्या गावी, म्हणजे ज्याच्या गावी म्हणजे काय, कोणाच्या गावी आलो आहे आपण सगळं मनुष्यरूपी या जगामध्ये जे आलेलं आहे ना, ते त्याचं गाव आहे, ईश्वराचं गाव आहे, परमेश्वराचं गाव आहे. मग त्याच्या गावी जाऊन त्याशी नसावे म्हणजे त्या परमेश्वराच्या बाबत आपण उदासीन असलं पाहिजे का, हा जन्म कशासाठी आहे, मनुष्य जन्म कशासाठी आहे. नाहीतर जर उदासच व्हायचं होतं तर पशुजन्मात गेला असता, वनस्पती जन्मात गेला असता, नाही तर कुठल्या दुसऱ्या युनिट गेला असता. पण मनुष्य जन्म जो दिलेला आहे तो तुला उद्धारासाठी आहे. हा मधली स्टेज आहे, हे जंक्शन आहे. हे जंक्शनमधून तुला वरती जायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे का गुणांच्या ह्याच्यात अडकून तुला पुन्हा अधोगतीला जायचं आहे, तमोगुणांच्या साह्याने तुला अधोगतीला जायचं आहे का. तर म्हणून त्याशी नसावे उदास, म्हणजे या गावात येऊन, मनुष्य जन्मास येऊन बुद्धीचा वापर करून, शुद्ध बुद्धीचा वापर करून, सात्विक बुद्धीचा वापर करून तू या जगामध्ये उद्धार पाव. जन्ममरणाच्या खेपा ज्या आहेत त्या बंद कर आणि त्याचं नामस्मरण कर. म्हणजे त्याच्याबद्दल उदास राहू नको, म्हणजे त्याच्याबद्दल कमीत कमी कृतज्ञ राहतो की बाबा या जगात ईश्वर आहे, तो सगळ्यांचं भलं करतोय, माझंही भलं करतोय आणि जगातल्या यच्छैवत प्राण्यांचं भलं करतोय. एवढी तरी बुद्धी तू किमान ठेव, म्हणजेच मग तू त्याच्याबद्दल उदास असणार नाही असं या ठिकाणी म्हणतात. तरीच जोडीले ते भोगे काही आघात न लगे,
म्हणजे त्याच्याशी प्रेमाने वागलो, सगळं बोललं खाल्लं, परमेश्वराबद्दल चालत राहिलो, तर मग काय, तरीचं जोडिले ते भोगे. जोडिले ते भोगे म्हणजे जे काही आपण प्राप्त केलेलं आहे आपल्या कर्मधर्म संयोगाने, प्रारब्धाने आणि जीवाच्या कर्मप्राधान्यतेमुळे आणि ईश्वराच्या कृपेमुळे जे काही त्याला मिळालेलं आहे ते सगळं भोगे, जे जोडिले, जे प्राप्त केलं ते भोगलं आणि भोगायला मिळालं. काही आघात, हे करत असताना कुठलाही आघात न होता, कुठलाही त्याच्यात व्यय न होता, कुठलाही त्याच्यामध्ये अखंडता न तुटता तुला हे जर भोगायला मिळत असेल, कमीत कमी हे शरीर 50-70 वर्ष निरोगी राहिलं, ही सुद्धा त्याचीच कृपा आहे. आणि म्हणून त्याचीच कृपा जर आपण मानली तर हे भोगायला मिळालं ना शरीर. नाही तर डायबिटीज झाला, दिवाळी आली, खाता येत नाही घरामध्ये, काय त्या शरीराचा उपयोग आहे. आणि म्हणून मिळणं आणि मिळण्याबरोबर ते टिकणं, आणि ते टिकण्यासाठी सुद्धा योग आणि क्षेम असावा लागतो. आणि म्हणून तरी कमीत कमी त्या परमात्म्याबद्दल उदास राहू नको असं या ठिकाणी म्हणतात. पुढे म्हणतात, वाढवावी थोरी मुखे म्हणून तुझे हरी. आणि याच्यासाठी तू त्याची थोरी वाढव, म्हणजे त्याचं भजन कीर्तन कर, नामसंकीर्तन कर, देवाचं अस्तित्व या जगामध्ये टिकून ठेव, असं एक उपदेश या ठिकाणी आपल्याला तुकाराम महाराज करतायत. तुका म्हणे हे गोमटी दासा न घालावी तुटी. म्हणजे तुकाराम महाराज हा गोमटी, हा चांगला अनुभव आहे, हा आनंद भोगण्याचा जो उत्तम लाभ मला तुमच्यामुळे मिळालेला आहे, तो उत्तम लाभ आता मग नाश होऊ देऊ नका. नाश होऊ देऊ नका म्हणजे पुन्हा परत कोणाची कृपा करा, तर परमेश्वराची तर कृपा असलीच पाहिजे तुमच्यावर ते नाश न होण्यासाठी, पण स्वकृपा पण पाहिजे. नाहीतर मग कितीतरी असे राम येतात आणि तुरुंगात जातात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग कृपा नाही राहिली म्हणजे तुमची अंतःकरणाची कृपा टिकून ठेवण्याची नाही राहिली, या साधनेमध्ये दंग तुम्ही नाही राहिले, मग चुकला, तुम्ही वाट चुकून गेला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आत्तापर्यंत मला हे तुझीच सगळी करतोय, तुझ्याबद्दल मी उदास पण नाही आहे, तुझ्याबद्दल मी बोलतोय भजनामध्ये, कीर्तनामध्ये रात्रंदिवस आणि हे सगळं करतोय, पण आता जो मला जो काही लाभ झालेला आहे, गोमटा लाभ झालेला आहे, तो आता नाश होऊ देऊ नको. आणि मग पुढच्या अभंगात म्हणतात, माझा तुम्ही देवा केला अंगीकार, हे मज साचार कैसे कळे, का हो माझ्या नय अनुभवा, विचारिता देवा आहे तैसा, लौकिकाचा मज लाविसे आभार, शिरोरत्नभार दुःखाचा हा, तुका म्हणे नाही पालट अंतरी, तिथे दिसे हरी ठकाठकी. या ठिकाणी देव काही प्रश्न विचारत आहेत, देवाला काही प्रश्न विचारत आहेत तुकाराम महाराज, की माझा तुम्ही देवा केला अंगीकार, हे मज साचार कैसे कळो. मला हे साचार म्हणजे खरं मला कसं कळेल की देवा तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. पण अंगीकार केला आणि कळला नाही तर उपयोग आहे का. त्यामुळे कळला पाहिजे. मग कळण्यासाठी देवाने काही तुम्हाला खुणा दिल्यात का, की हा बाबा रे मी तुझा अंगीकार केला आहे, ह्या त्याच्या खुणा आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आता हे तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी नाही, त्यांना सगळं कळून चुकलेलं होतं, आपल्यासाठी लिहिलेलं आहे की तुम्हाला येतो का अनुभव, तुमच्यावरती ईश्वर देव कृपा संत कृपा आहे, त्याच्या कृपेने तुम्हाला मिळतं आहे सगळं, ह्याचा अनुभव येतो का. आणि जर नाही अनुभव आला तर काही माझ्या नये अनुभव विचारिता देवा आहे तैसा. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की मी मनाने बुद्धीने बदलणार नाही आणि मग कसं काय अनुभव येईल तुम्हाला, इथं फार सूक्ष्म विचार आपल्याला करावा लागेल. की मी आहे तसाच राहिलो, जसा आहे तसाच राहिलो आणि म्हणलं देव माझ्या जीवनात येत नाही, तर कसा जीवनात येईल, येऊच शकत नाही. कारण विचारिता देवा आहे तैसा, मी आहे तसाच आहे. मी अंतःकरणाचं पालट केलं नाही, शमदमादी षटकं केली नाहीत, मी मुमुक्षुत्व धारण केलं नाही, मी जिज्ञासा धारण केली नाही, मी ग्रंथांच्या सहवासाला गेलो नाही, मी संतांच्या पायी गेलो नाही. मग मला हा सगळं कसं कळणार देवा. आणि म्हणून अनुभव नाही आला तर देवाला नाव ठेवू नका. आणि जरी तुम्हाला कळलं नाही तर कळून घ्या त्याच्या खुणा. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब तुम्हाला कसं काय कळलं खुणा. मग पसायदानामध्ये आहे ना, दृष्टांदृष्ट विजय होवावेजी. दृष्ट आणि अदृष्ट फळ तुम्हाला मिळालं ना, मग दृष्ट फळ अदृष्ट तर कळतं आपल्याला, मोक्ष मिळेल, स्वर्गात जाईल किंवा अजून काय होईल, धर्ममरणाच्या फेऱ्या चुकतील, हे अदृश्य आहे. पण दृश्य काय, दृश्य म्हणजे तुमच्या जीवनात पालट झालेला तुम्हाला सगळ्यांना अनुभव येतो का. मी माझ्या मनाला प्रश्न विचारतो, खरंच येतो का तुला अनुभव. तुला जगात चांगलं विचार करता येतात का. संभाषण करत असताना तुला 2 व्यक्ती 3 व्यक्ती किंवा तुमचे मित्रमंडळी बोलत असताना तुम्हाला संतांच्या उक्तींचा, सिद्धांतांचा आणि दृष्टांतांचा आधार घेऊन तुम्हाला काही तुमची बोलणं पटवता येतं का समोरच्याला. किंवा वारंवार तुम्ही झोपताना, खाताना, पिताना, जेवताना सतत नामस्मरण करता का, त्याचे काय दृश्य परिणाम झाले, कितीतरी मला सांगता येतील. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असेल
मी माझ्या घरातलं सांगायचं तर माझ्या घरातलं अख्खं जीवनच बदललेलं आहे. माझी मुलं काय पद्धतीने विचार करतात, माझी बायको काय पद्धतीने विचार करते, माझ्या आजूबाजूची काम करणारे लोक काय विचार करतायत, आपण काय विचार करतो या सगळ्या जगाचा, हा सगळा जो बदल आहे ना, हा पालट आहे. आणि हा मनाचा पालट, बुद्धीचा पालट, चांगल्या विचारांचा पालट आहे. आणि हा पालट झाल्यामुळे हे सगळं दृश्य आणि अदृश्य फळ मला परमेश्वरा तुझ्याचमुळे कळलं. नाही कळलं तरी माझाच दोष आहे, आणि कळलं तर कळण्याची बुद्धी मला दे की तुझा अनुभव अपरोक्ष रूपाने मला कसा येईल. लौकिकाचा मज लावीसे आभार, शिरोरत्न भार दुःखाचा. म्हणजे देवा, लौकिकाचा म्हणजे तुझं नाव टिकवावं, तुझं बिरुद टिकवावं, देवाचं अस्तित्व आहे असं मी टिकवावं, हा तू भार आमच्यावर, आभार म्हणजे भार माझ्यावरती लावलेला आहे. पण हे लक्षात घ्या, शिरोरत्न भार दुःखाचा. आता हा याचा जो मला समजलेला अर्थ असा आहे की रत्न जरी एखादा मुकुट असेल आणि त्याला भरपूर मोठे मोठे महागडे जगातले सर्वोच्च क्वालिटीचे हिरा आणि रत्न जरी त्याला दिलं आणि त्या मुकुट धारण करायचं असेल तर त्याच्या खालचे डोकं पण तेवढंच ताकदवान पाहिजे ना. नाहीतर 2 किलोचा मुकुट ठेवला आहे आणि हा मान टाकायला लागला असं तर कसं काय त्याला व्हायचं. आणि म्हणून त्या रत्नाचा सुद्धा भार सोसण्याची ताकद, तेवढी क्षमता, तेवढी परोक्ष ज्ञान, तेवढे ग्रंथ अभ्यास, मंत्रांचा अभ्यास हे सगळं तुमच्याकडं झालं का. नसेल तर हा सगळा भारच होईल तुम्हाला. तुका म्हणे नाही पालट अंतरी, तिथे दिसे हरी ठकाठकी. ठकाठकी म्हणजे ठकवणं, फसवणं. हा म्हणजे तुम्ही जर मनाचा पालट केला नाही, म्हणजे अंतरंगाचा पालट केला नाही, अंतःकरण बदललं नाही, अंतःकरण शुभ वासनेने भरलेलं नाही, तर तुमच्या अंतःकरणात पालट झालेला नाही. आणि जर पालट झालेलं नाही आणि तुम्ही जर हे सगळं वरचं करायला लागला तर ही फसवाफसवी आहे, ही ठकाठकी आहे. याच्याने तुम्हाला देव मिळणार नाही. सकाळी एका अभंगात आलं बघा की चांगलं पंक्चर किंवा न काढलेलं, हवा गेलेली, थोडीशीच हवा भरलेली ट्यूब घेऊन जर तुम्ही भवसागरात उतरला, नदीत उतरला, तर ती नदी तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही साधन फार हलक्या क्वालिटीचं घेतलं आहे, ते चेक केलेलं नाही आहे ते पूर्ण आहे, अपूर्ण आहे का कसं आहे. आणि म्हणून तुम्ही अंतरीचं पलट जर केलेलं नाही, अंतःकरणामध्ये बदल केला नाही, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही उगीचच फसवाफसवी कराल आणि पुन्हा आमच्याच नावाने बोभाटा कराल. काय बोभाटा कराल, इतके दिवस केले, इतके दिवस मी वारीला जातो, पण देवाने माझ्याच बाबतीत असं का केलं. इतके दिवस मी वारीला गेलो आणि घरी समजा वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी आली, इतके दिवस मी वारीला गेलो आणि माझंच असं का बरं, माझ्या ॲबसेंटीमध्ये वडील गेले. असे खूप साऱ्या गोष्टी लोक चिंतन करत असतात, परंतु त्यांना हे कळत नाही की प्रत्येक यासाठी प्रारब्ध हा शब्द मगाशी मी म्हटलो ना, तो फार महत्त्वाचा आहे. तो ज्याला ज्याला कळेल ना त्याला आपोआपच जे समोर येतं ना ते स्वीकारण्याची ताकद ईश्वर त्याला देतो. आणि यासाठी ज्ञान आणि भक्ती दोन्ही पण आवश्यक आहे. तोंडे बोलावे ते तरी वाटे खरे, जीवे एरे वंचिजे ना, हे तुम्हा सांगणे काय उगवणी, जावे समजवणी पांडुरंगा. जेवी त्याची खून वाढीते अंतरी, प्रीतीने हे धरी चाली तेथे, तुका म्हणे बहुपरीचे आदर, अत्यंत व्यवहार संपादने. तोंडे बोलावे ते तरी वाटे खरे, जीव एरे वंचिजना. मी आत्ताच रूममध्ये होतो आणि एका साधकांच्या माध्यमातून, आता काय इथं यायचं म्हणलं की सगळंच तुमच्याच हातातून करून घ्यायची सवय लागली आहे आम्हाला, त्याच्यामुळे धोतरसुद्धा घालता येत नव्हतं. मग इथं आल्यानंतर मी धोतर घालून घेतलं. तर ते साधकांच्या माध्यमातून ह्याचा थोडासा शेवटचा अर्थ मला लागत नव्हता. तुका म्हणे बहुपरीचे आदर, अत्यंत व्यवहार संपादने, पण त्यांनी 2 मिनिटातच ते वाचून मला लगेच सांगितलं. तोंडे बोलावे ते तरी वाटे खरे, जीव एरे वंचिजना. म्हणजे आपण ज्या वेळेला व्यवहारात बोलत असतो तर बोलणं तुमचं जे आहे ते खरं केव्हा वाटेल, ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली वेगवेगळ्या लोकांची चर्चा करता आणि त्यांची मनापासून वंचना करत नाही, मनापासून त्यांची हेटाळणी करत नाही. तर जे तुमच्या मनात असतं तेच तुम्ही बोलता आणि सरळ सरळ तुमच्या व्यवहाराने दिसतं की तुम्ही बोले तैसा चाले, तुम्ही जे बोलता ते करता. पण पांडुरंगा, हे जर आम्हाला कळतं, पण तू तर सर्वज्ञ आहेस, त्यामुळे तू सर्वज्ञ असल्यामुळे तू आता हे आपोआपच समजून घ्यायला पाहिजे. तुम्हा सांगणे काय उगवणी, जावे समजवणी पांडुरंगा. तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला मी काय समजून सांगायचं प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला मी काय समजून सांगायचं का, तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कोण खरा ठकाठकी करणारा, वरचा जो रेफरन्स आहे ना, तुका म्हणे नाही पालट अंतरी, तेथे दिसे हरी ठकाठकी. मग फसवाफसवी करणारी लोक, खरे भक्त, खोटे भक्त, हे तुम्हाला कळायला पाहिजे. कारण तुम्ही सर्वज्ञ आहात. व्यवहारात जर हे कळतं तर मग तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्हाला हे कळायला पाहिजे.
आणि मग त्यासाठी दृष्टांत तुकाराम महाराज देत आहे. जेवी त्याची खुण वाढते अंतरी प्रीतीने हे धरी चालित येते. जेवी त्याची म्हणजे जेवणाऱ्याची खून हे वाढत्या अंतरी म्हणजे वाढफ्या जो असतो वाढणारा जो असतो पंक्तीमध्ये तर त्याला प्रीतीने हे धरी चालित येते. तर त्या जेवणारा जो आहे त्या जेवण्याच्या हावभावावरून म्हणजे त्याची खाण्याची पद्धत याच्यावरून वाढणाऱ्याला कळलं पाहिजे हा कोणत्या तालमीतला पैलवान आहे. आलं लक्षात. म्हणजे समजा जेवायला पंक्तीला बसलो आहे मस्त एकदम बाया बिया सावरून बसलो जरा धोतर बितर असं करून बसलो आणि ताट बीट एकदम असं सारखं बघत असेल आणि हां एकदा वाढ दिले अजून टाका. मग आता त्याच्या लक्षात येतं की हा खाणारा माणूस आहे. पुढच्या वेळेला पंक्तीला आला की तो न मागताच म्हणतो हे घ्या तिसरी वाढी चौथी वाढी. त्याचं कारण का वाढणाऱ्याला कळलेलं असतं जेवणाऱ्याला काय पाहिजे आणि किती पाहिजे. त्याच्याप्रमाणे परमेश्वरा तू तर सर्वज्ञ आहेस तुला कळायला पाहिजे कोण फसवा आहे कोण ठकाठकी करणार आहे कोण खरा साधक आहे. तर अशा पद्धतीने दृष्टांत देऊन माऊली सांगतायत. तुका म्हणे बहुपरीचे आदर अत्यंत व्यवहार संपादनी. हे आदराचे मनुष्याच्या आदराचे खूप सारे प्रकार पुष्कळ प्रकार आहेत. परंतु काही वेळा लोक प्रेमाने बोलतात काही लोक प्रेमाने काटा काढतात काही लोक व्यवहारात बरे असण्याचं सोंग करतात पण असतात दुर्गुणी सगुण दाखवतात. चेहऱ्यावरती हावभाव स्वच्छ दाखवतात पण अंतरंगामध्ये ते काळेच असतात. असं सगळं आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव येत असतो. त्याच्यामुळे माणसं बोलणं आणि वागणं आणि विचार करणं म्हणजे विचार तिसरा चालू असतो कृती वेगळीच होत असते आणि बोलतो पण वेगळाच. या तिन्हीमध्ये सुद्धा त्याची एक वाक्यता नसती आणि मग त्याची फसवाफसवीच होते जीवनामध्ये असं आपल्याला व्यवहारामध्ये दिसतं. न पालटे एक भक्त भोळाची भाविक येरा नासे आहे पुढे पुण्य सरता उघडे नेने गर्भवास एक विष्णूचाची दास तुका म्हणे खरे नाम विठोबाचे खरे. न पालटे एक भक्त भोळाची भाविक म्हणजे जो भोळा भक्त आहे त्याची स्थिती कधी पालटत नाही. न पालटे म्हणजे भक्त पालटत नाही असं नाही. न पालटे एक भक्त भोळाच भक्त जो आहे भाविक भक्त जो आहे त्याच्या स्थितीमध्ये फारसा फरक पडत नाही. स्थितीमध्ये म्हणजे त्याच्या अवस्थामध्ये फरक पडत नाही. त्याच्यामध्ये माणसं वेगवेगळी आली स्थिती वेगळी आली परिस्थिती वेगळी आली तर तो बदलत नाही. तो स्थितप्रज्ञ असतो जसा असतो तसा असतो. जसं त्याला ह्या सगळ्या ग्रंथांनी गुरूंनी सांगितले त्या ठिकाणी तो तसाच वागत असतो प्रारब्ध स्वीकारत असतो आणि म्हणून तो स्वस्थितीमध्ये स्वमहिमेमध्ये दंग असतो सच्चिदानंद स्वरूपामध्ये दंग असतो. असा हा माझा भोळा भाविक आहे. येरा नासा आहे. येरा म्हणजे दुसरे हे सोडून हे जे भोळे भाविक भक्त आहे ना हे सोडून येरा नास आहे पुढे पुण्य सरता उघडे. पुण्य संपल्यानंतर ह्या सगळ्यांचा नाश आहे. काही पुण्यवान लोक असतात आपण बऱ्याच वेळेला व्यवहारात बघतो की त्यांचं वागणं बोलणं त्यांचं बॅकग्राऊंड सगळं चुकीचं आहे बट स्टील त्यांच्या घरामध्ये खूप चांगलं खाणं पिणं घोडं गाड्या बंगले सगळं असतं त्यांच्याकडे. मग काही लोकांना प्रश्न पडतो अरे हे तर दिसताना तर खूप वाईट कामं करतात चोऱ्या माऱ्या करतात आणि मग ह्यांच्या घरात एवढी दौलत कसं काय ह्यांच्या घरात एवढी श्रीमंती कसं काय ह्यांच्या 100 एकर जमीन ह्यांना कसं काय. याचं कारण त्यांचं पुण्य आहे पूर्वीचं पुण्य आहे प्रारब्धाचं पुण्य आहे त्यांच्या आईवडिलांचं पुण्य असेल म्हणून त्यांना हे सगळं मिळालं. पण पुण्य संपता मग याचा कार्यक्रम जेलमध्ये असतो किंवा तुरुंगामध्ये असतो किंवा अजून कुठे असतो. तर थोडक्यात एवढंच काय पार स्वर्गामध्ये असलेल्यांचं पण जरी इथून भरपूर यज्ञ आणि जप तप करून सुद्धा स्वर्गात गेले पण तिथं जर पुण्य संपलं तर पुन्हा कुठं यावं लागतं पुन्हा मनुष्ययोनीतच यावं लागतं. आणि म्हणून पुण्य संपल्यानंतर येरा म्हणजे हे माझे जे भोळे भाविक आहेत यांच्या मनस्थितीमध्ये फरक पडत नाही पण बाकीच्यांच्या स्थितीमध्ये फरक पडतो. याच्या मनस्थितीत फरक पडत नाही म्हणून त्याला बाकी काही फरक पडत नाही पण ह्यांच्या परिस्थितीमध्येच फरक पडतो आणि तो राजाचा रंक होऊन जातो. नेने गर्भवास एक विष्णूचाची दास. आम्हाला गर्भवासाचं दुःख व्यवहाराचं दुःख संसारातलं दुःख याचा आम्हाला काही जाणीव नाही याचा आम्हाला काही कळत नाही. नेने गर्भवास आम्हाला हा गर्भवास कळत नाही गर्भातले दुःखही आम्हाला काही कळत नाही व्यवहारात पण काही दुःख आहे असं आम्हाला काही वाटत नाही. सगळे लोकांच्यामध्ये काही लोक वाईट चांगले असंही आम्हाला वाटत नाही सगळेच लोक चांगले आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो आम्हाला खळ फक्त म्हणजे माणसं सगळी सरळ आहेत पण त्यांच्यामध्ये एक तो वाकडेपणा आहे त्यांच्यामध्ये एक दोष आहे. तेवढा जर दोष काढून टाकला तर ते सगळे चांगलेच लोक आहेत असं आपल्याला सगळे संत सांगत असतात माऊली सांगत असतात. आणि म्हणून आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही आहे आणि आम्ही हरीचे दास आहेत विष्णूचे दास आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात जरी नाही आहे ना
तरी पण तुम्ही मानताना गर्भवास आहे, मग आम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला गर्भवास द्या. कशा करता गर्भवास द्या? आम्हाला पुन्हा पुन्हा परमेश्वराची भक्ती आळवायची आहे. त्या परमेश्वराचं पुन्हा पुन्हा आमचं जे काही नातं आहे पूर्वीचं, भक्त आणि देव आणि भक्त, हरी आणि भक्त, हे नातं आम्हाला पुन्हा पुन्हा एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आम्हाला गर्भवास दे, पुन्हा पुन्हा आम्हाला मनुष्य योनीत दे, आणि पुन्हा पुन्हा मनुष्य योनीत देऊन आम्हाला हरिभक्तच कर. नाही तर पुन्हा पुन्हा जन्म घाल आणि घाल तिकडे त्या लेबनॉनमध्ये किंवा युक्रेनमध्ये किंवा रशियामध्ये. चालेल का जन्म मिळून रशियामध्ये? आता गेले 2 वर्ष झालं रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. गेले 7 महिने झालं इस्रायल आणि याचं युद्ध चालू आहे, काय गाझापट्टी आणि लेबनॉन. काय तिथं जन्म घेऊन तरी उपयोग आहे का? जन्म इथंच मिळावा, भारत देशामध्ये मिळावा, कर्मभूमीमध्ये मिळावा, संतांच्या घरी मिळावा. नाही संतांच्या घरी मिळाला तर संतांचा सहवास मिळावा. असं सगळं जे आहे त्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा गर्भवास घ्यायला तयार आहोत असं तुकाराम मला सांगतायत. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे खरे. सत्य एकच आहे विठोबाचं नाव, पांडुरंगाचं नाव, आणि तेच आम्ही घेणार, कारण तेच सत्य आहे याची प्रचिती आम्हाला आलेली आहे. मना एक करी आता मनाच्या संदर्भात मनाला काही आज्ञा करायच्या त्याच्या संदर्भात खूप छान या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. मना एक करी मन मी जाईन पंढरी, उभा विठेवरी तो पाहेन सावळा, करी सांगसी ते काम जरी जपसी हे नाम, नित्य वाचे राम कृष्ण हरी गोविंद, लागे संतांची या पाया कथे उल्हास गावया, आलो मागावया शरण देई उचित, नाचे रंगी वाहेटाळी होय सादर ते काळी, तुका म्हणे मळी सांडोनिया अंतरीची. मना एक, इथं या ठिकाणी तुकाराम महाराजांनी एक मुमुक्षू मनाशी संवाद कसा साधतो आणि साधल्यानंतर मन आणि मुमुक्षू याचा जो संवाद आहे तर तो संवाद या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. मना एक करी, मना तू एक कर. तू कमीत कमी मुमुक्षू साधक तो त्या काय म्हणतोय की हे मना तू माझं ऐक, आणि काय म्हणे मी जाईन पंढरी. कमीत कमी म्हण, तू जावं का नको नंतर. आता मी तर गेले कित्येक वर्ष झालं म्हणतोय जाईन पंढरीला, एक दिवस जाईन पंढरीला, पण ते काय होत नाही. पण मी सांगत तरी असतो मना, त्यामुळे मला सापडला इथं रेफरन्स. तुकाराम महाराज म्हणतायत तू म्हणत राहा असा, मना मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तोच पाहेन सावळा. तो सावळा विठ्ठल पांडुरंग परमात्मा आहे ना, तो एकदा मी पंढरपूरला जाऊन पाहीन, मी एकदा वारीला जाईल. भले मला ते 18-15 दिवस नाही जमले तर 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, हळूहळू मी पूर्ण दिवस जाईल असं तू मनाला सांग. असा तो मुमुक्षू, असा तो साधक, असा म्हणजे मीच मला सांगत आहे माझ्या मनाला. करीन सांगासी ते काम. आता काय झालं, मन त्याच्या ताब्यात आलं. आता मनाला वाटलं अरे हा जरा चांगला विचार करायला लागला बरं का, पंढरपूरला जायचा विचार करतो मी, चांगला विचार करतोय. मग आता मन त्याला म्हणते, मन मुमुक्षला म्हणते करीन सांगाशी ते काम. तुम्ही सांगाल ते काम आता मी करेल, जरी जपसी हे नाम. आता एक काम कर, तू म्हणतोयस ना तू जाईल पंढरी, आता अजून एक काम कर. मुमुक्ष म्हणतो तू पंढरपूरला जातो ना, मग जाता जाता थोडेसे नामचिंतन कर. रामकृष्ण गोविंद हरी मुरारे किंवा रामकृष्ण हरी गोविंद याचं नित्य नामाचं तू स्मरण कर, असा तो मुमुक्षू पुन्हा त्या मनाला सांगतोय. लागे, मग आता त्या मनाच्या माध्यमातून तो मुमुक्षू आपल्यालाच उपदेश करून घेतोय. लागे संतांची या पाया कथे उल्हास गावया, आलो मागावया शरण देई उचित. म्हणजे हे मना, हे मुमुक्षू, तुम्ही दोघांनी मिळून आता काय करा, लागे संतांची या पाया. तुझ्या मनाला त्याची आवड निर्माण होऊ दे की संतांच्या पायाला जाऊन राहणं. उगीच संतांच्या पायाचं तिथं जाऊन मी पडून राहील, त्यांची सेवा करेल, त्यांची नित्यसेवा करेल. नित्यसेवा करेल म्हणजे त्यांचं हातपाय अंग दाबून देईल, चोळून देईल असं काही नाही आहे. त्यांचं जे काही उपदेश मला करतील ते सगळे उपदेश मी मानेन आणि माझ्या जीवनामध्ये ते उपदेश मानून संतांचा, देवाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करीन. म्हणून मी त्यांच्या पायाला लागेल, त्यांचा आशीर्वाद घेईल आणि कथे उल्हास, म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रवचन कीर्तन चालू असेल त्या ठिकाणी उल्हासाने जाईल आणि तिथं जाऊन गायन करेल, भजन करेल, चिंतन करेल आणि उत्साहाने सावध होऊन मी ते श्रवण करेल. आलो मागाव्या शरण देई उचित. हे मी तुला मागतो देवा, किंवा हे मना तू आता या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन तू मला शरण ये आणि असं कर. नाचे रंगी वाहेटाळी, म्हणजे अशा ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी जाऊन उल्हासाने जाऊन तू तिथं जाऊन नाच म्हणजे डिस्को डान्स कर असं नाही, त्या ह्याच्यामध्ये भावभजनामध्ये तू डान्स कर. आता आपण बघितलं बऱ्याच वेळेला वारकरी पण डान्स करत असतात किंवा ते टाळकरी पण बऱ्याच वेळेला त्यांच्या मस्तीमध्ये डान्स करत असतात. तर ती जी तशी नाचणं आहे ना, तसं तू नाच. टाळ हातामध्ये घे, टाळी वाजव, होय सादर ते काळी. त्यावेळी तू सावध हो त्या काळामध्ये, आणि सावध होऊन म्हणजे जांभळ्या देत, कंटाळा आलाय, हातपाय हलवतोय, इकडं तिकडं सारखं घड्याकडे बघतोय, कधी एकदा लोक उठायला लागलेत का
बघतोय आणि मग ते 2 तासाचं कीर्तन संपलं का, तर असं नको करू. सावध हो मना तू, आणि तुका म्हणे मळी सांडोनी अंतरीची. मनामधला मल विक्षेप आणि आवरण ही सगळं काढून टाक, मनामधल्या पापवासना घालून टाक, मनामध्ये शुद्ध विचार कर, सात्विक विचार कर, आणि या कीर्तनाच्या शेवटपर्यंत मी थांबेल असं तू मनाला बजव, असं त्या मुमुक्ष त्या मनाला सांगतायत. आणि अशा पद्धतीने पुढच्या अभंगामध्ये माऊली म्हणतायत किंवा तुकाराम महाराज म्हणतायत, न राहे एक क्षण वैकुंठी क्षीरसागर तिपुटी, जाय तेथे दाटी वैष्णवांची धावनी, भाविक गे माये भोळे गुणांचे, आवडे तयांचे नाम घेता तयासी, ना जो नातुडे कवनिया परी, तपे दाने व्रते थोरी, म्हणता वाचे हरी रामकृष्ण गोविंद, 14 भुवने जयापोटी, तो राहे भक्तांची अकंठी, करुणियासाठी चित्त प्रेम दोहींची. जया रूप ना आकार घरी नाना अवतार, घेतली हजार नावं ठेवून आपणा, ऐसा भक्तांचा हा ऋणी, पाहता आगमी पुराणी, नाही तुका म्हणे ध्यानी, तो कीर्तनी नाचत असे. या ठिकाणी ईश्वर भक्तासाठी काय काय करतो किंवा काय काय केलं आहे त्याचं सगळं वर्णन तुकाराम महाराज करतायत. न राहे एक क्षणी वैकुंठी, हा परमात्मा, पांडुरंग परमात्मा, ईश्वर परमेश्वर हा एका ठिकाणी वैकुंठात राहणारा नाही आहे, तिथंच रमणारा नाही आहे. आणि तो क्षीरसागरामध्ये त्रिपुटी म्हणजे शेष आणि लक्ष्मी, शेष आणि काय गरुड, ह्या त्रिपुटींच्या मध्ये सुद्धा तिथेही रमणारा नाही आहे. हा क्षीरसागरामध्ये रमणारा नाही आहे, वैकुंठामध्ये रमणारा नाही आहे. मग कुठं रमतो हा? जाय तेथे दाटी वैष्णवांची धावणी, तो वैष्णवांची दाटी जेथे तेथे जाय धावणी. त्या ठिकाणी तो जिथं वैष्णवांची दाटी आहे, जिथं वैष्णवांचा मेळावा आहे, जिथं नामचिंतन होतं, नामसंकीर्तन होतं, त्या ठिकाणी हा धावून जातो. भाविक गे माये भोळे गुणांचे, आवडे तयाचे नाम घेता तयासी. हे जे भोळे भाविक आहेत ते त्याला खूप आवडतात, त्याचं नाव घेतले असतात, ते खूप आवडतात, त्यामुळे तो तिथे जातो. जो नातुडे कवनिया परी, तपे दान व्रते थोरी, म्हणता वाचे हरी रामकृष्ण गोविंदा. हा नातुडे म्हणजे जो आपल्याला भेटणार नाही, कुठल्या याने कवनीय कोणत्याच प्रकाराने भेटणार नाही. कोणत्या? तप, दान आणि व्रत ही जरी थोर असली, 18व्या अध्यायामध्ये याचं खूप चिंतन बाबांनी मागच्या 18व्या अध्यायाच्या चिंतनाच्या वेळेला केलेलं होतं की तप, दान, व्रत हे सगळे जरी आवश्यक असले तरी त्याच्याबरोबर त्यांनीच तुला मिळेल असं नाही, पण ते करणं तितकंच आवश्यक आहे. आणि ह्याच्याच बरोबर हे जरी नाही केलं आणि तू फक्त नाव जरी घेतलं रामकृष्ण गोविंद, तरीसुद्धा नामाच्याच बळाच्या जोरावरती तुला तो ईश्वर भेटेल. 14 भुवने जयापोटी, तो राहे भक्तांची अकंठी, करुणियासाठी चित्त प्रेम दोहींची. म्हणजे जी 14 भुवनं आहेत, आता 14 भुवनं म्हणले की मी इथं दुसरे साधक असते तर लगेच खाली 7 वर 7 दान माझे काही ते पाठ नाही आहेत, जेव्हा होतील तेव्हा पुढच्या वेळेला मी ते म्हणून सांगेल. पण ते 14 जे भुवनं आहेत, खाली 7 वर 7, ही सगळी भुवनं त्याच्या पोटामध्ये असतात. तो राहे भक्ताची कंठी, म्हणजे 14 भुवनं ज्याच्या कंठात आहे तो भक्ताच्या कंठामध्ये राहतो, इथं राहतो. काय रूपाने राहतो? नाम रूपाने राहतो. आवाज कंठातून येतो, वैखरी वाणीतून येतो, मग इथं तो राहतो असं तेच म्हणतायत. आणि करुणियासाठी चित्त, म्हणजे चित्त साठी चित्त प्रेम दोहींची. तर त्या ठिकाणी राहून साठी लोटी हा शब्द पूर्वीचा आहे बघा. साठी लोटी करणं म्हणजे इकडचं तिकडं देणे, तिकडचं इकडं घेणे. पूर्वी 60 लोटे व्यवहार करायचे, बरोबर ना बाबा? 60 लोटे व्यवहार म्हणजे इकडची समजा नवरा बायको असेल, इकडे नवरा बायको म्हणतो, याची इकडे द्यायची आणि इकडे असं काहीतरी बहीण भाऊ. ते तर मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की चित्त आणि प्रेम, भगवंताचं चित्त याला मिळतं आणि हा त्याच्या चित्ताच्या पोटी स्वतःचं चित्त आणि प्रेम दोन्ही पण त्याला देतो. म्हणजे 60 लोटं करतो. प्रेम त्याचं वात्सल्य देवाचं घेतो आणि देवाचं त्याच्या बद्दल आपलं चित्त देतो, किंवा उलटं म्हणा, देव त्याला चित्त देतो आणि हा त्याला प्रेम देतो. मग हे जे 60 लोटं आहे या दोघांचं, जया रूप ना आकार घरी नाना अवतार. आता जया रूप ना आकार म्हणजे त्या देवाला, त्या ईश्वराला, त्या परमात्म्याला आकार नाही. आता आपल्याला हे सगळं माहिती आहे, निर्गुण, निराकार, वर्णन, निसंग, निराकार हा जो सगळा आहे. तर जया रूप, त्याला रूपही नाही आहे, तो अरूप आहे, तो आकार नाही त्याला. नामरूपात्मक भेद जगामध्ये ज्या नाशवान वस्तू आहेत त्याला आकार आहे, पण ह्याला देवाला तर काय आकारही नाही आहे, ह्याला रूपही नाही, हा अरूप आहे. आणि असा नाना अवतार घेतो, पण रूप नसलेल्यानं, आकार नसलेला मग आकार कसं काय घेतो? तर आकार घेऊन घेतली 1000 नावे ठेवणे आपणा. म्हणजे 1000 नावं म्हणजे कदाचित विष्णू सहस्रनाम असा अर्थाने पण आला असेल. तर ऐसा भक्तांचा हा ऋणी, पाहता आगमी पुराणी, नाही तुका म्हणे ध्यानी, तो कीर्तनी नाचत असे. ऐसा भक्तांचा हा ऋणी,
असा जे भक्त आहेत, भावी भक्त आहेत, भोळे भक्त आहेत, तुकाराम महाराजांसारखे भक्त आहेत, तर अशा भक्तांचा तो ईश्वर ऋणी आहे. पण हा कुठं ऋणी आहे, पण पाहता आगमी म्हणजे वेद जरी आम्ही धुंडाळून पाहिले, पुराणं जरी आम्ही धुंडाळून पाहिले, किंवा आम्ही ध्यान चिंतन जरी केलं, तर त्या मार्गाने कदाचित आम्हाला तो भेटणार नाही. तो कीर्तनी आमच्या येऊन नाचत असतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे मार्ग जे आहेत, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, किंवा कर्म मार्ग किंवा भक्ती मार्ग, ह्या सगळ्या मार्गाने पण सोपा आहे तो आमच्यामध्येच असतो आणि आमच्या कीर्तनामध्ये नाचत असतो. बाकीच्या सगळ्या मार्गाने तो अवघड आहे. वेदांचा अभ्यास करायचं तर तितकं सोपं नाही आहे. पुराणं एवढी पुराणं आहेत, ह्या सगळ्या पुराणांचं वाचून ह्या जन्मात होतील का वाचून? इथं जर आळंदीला नाही आलो तर कोणाला ते 14 पुराणं आहेत किंवा ती जी काही पुराणं आहेत त्याचं नावसुद्धा ग्रंथांचं कित्येक लोकांना माहीत नसतं. तर हा देव जो आहे तो आमच्या कीर्तनामध्ये येऊन नाचत असतो. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदरोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुडचके शृंगार निके करुणी, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. स्वल्पे वाटू चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. आता स्वल्प म्हणजे सोप्पं, स्वल्प म्हणजे स्वस्त नाही. स्वल्पे वाटे म्हणजे सोप्या वाट्याने जाऊ, इझी वाट्याने जाऊ, चांगल्या वाट्याने जाऊ. आणि काय जाऊ? वाचे गाऊ विठ्ठल. आणि जाताना आम्ही वाचेने, आमच्या मुखाने विठ्ठल विठ्ठल असं नाव किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आम्ही सगळ्या संत वाङ्मय वाचत 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 आम्ही त्या वाटेने पंढरपूरला जाऊ. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदरोळी. आता हा अभंग आहे ना, हा सगळा अभंग खरं तर तुमच्यासारख्या संत सज्जनांसाठी आहे, जे वारीला जातात, वारीचा आनंद उपभोगतात. आता आमच्यासारख्यांना तर काय, आम्ही फक्त फोटोपुरतं येतो, इथून त्या तिथपर्यंत जातो, बाबांच्याबरोबर फोटो काढतो आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाकतो. तर त्यांच्यासाठी हे नाही आहे. आणि त्यामुळे त्यातला अनुभव काय तोही मला खरं माहीत नाही आहे. पण तो अनुभव आम्ही मिळवायचा आम्ही प्रयत्न करणार. कारण मागच मनात सांगितलं, ए मना म्हणे मी जाईन पंढरी. त्यामुळे ते वाक्य आमच्या लक्षात द्या आता. आणि कोणीतरी ही परंपरा चालू पण ठेवली पाहिजे. मला एकदा गेठे बाबा म्हटले होते की डॉक्टर साहेब, तुमची परंपरा घरातली ना कोणीतरी चालू ठेवली पाहिजे. तुमचे वडील 40-50 वर्ष पंढरपूरला पायी वारी चालत गेले आणि त्याच्यानंतर तुमचं सगळं बंदच झालं आहे कार्यक्रम. म्हणलं, आणि त्यानंतर त्यांनी हा मला नाही संदेश केला, माझ्या मुलाला सांगितलं की तू तरी चालायला जात जा बाबा. तर थोडक्यात बाबा तुमचं हे म्हणणं बरोबर आहे आणि आम्ही ते 100% त्या मार्गाला जाऊ. आता या मार्गाला आलोच आहे तर तोही मार्ग एकदा चोखाळून पाहू. स्वल्प वाटे झाले जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमेळी म्हणजे खेळीमेळीने आम्ही आनंदात मस्तीत मजा करत म्हणजे ती मजा नाही, ही वेगळी मजा आहे. गदरोळी आनंदे, आनंदामध्ये नाचत गावत जाऊ. आता हे सगळं आम्ही असं का म्हणतो, कारण रवी महाराज आम्हाला सांगत असतात तिकडच्या गमती जमती. तिकडे उपडीला आले की आम्हाला सांगतात आम्ही कसं माझं 4 किलो वजन कमी झालं, आम्ही किती मस्तीत असतो, किती मजा करत असतो, ते सांगत असतात. पण ध्वजा कुंचे गरुड टके शृंगार निके करुणी. ध्वजा म्हणजे ध्वज, आपला भगवा ध्वज, कुंचे गरुड टके, गरुड ध्वज जो आमचा आहे, हे सगळं घेऊन त्याचा नीट चांगला शृंगार करून आम्ही चांगले करून त्या पंढरीच्या वाटेला जाऊ. शृंगार निके करून म्हणजे आम्ही शृंगार, चांगले कपडे, चांगला पॅन्ट शर्ट गंधबिंद सगळं असं नाही, हे पण करून जा. पण तो शृंगार सांगितलेला आहे, मनाचा आणि शरीराचा शृंगार नाही सांगितलेला. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट. हेची म्हणजे च लावलेला आहे, चकार लावलेला आहे. तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात हेची नीट म्हणजे सरळ, चांगली, शुद्ध, चोखाळलेली अशी वाट आहे आणि जवळची वाट आहे. ही वाट कशी आहे? जवळची आहे. आपण बऱ्याच वेळेला चालत असताना, हो तिथं जायचं आहे पण मला जवळचा मार्ग सांगू शकता का तुम्ही? तर जवळचा मार्ग म्हणजे हा जवळी, नीट, हेची तीच वाट आहे पंढरपूरला परमात्म्याला भेटण्याची, वैकुंठाला जाण्याची. ही सोपी वाट आहे असं सांगतात. आणि ती सोपी वाट म्हणजे नाम जप करणे, संतांच्या संगतीत राहणे, पंढरीची वारी करणे आणि त्या मस्तीमध्ये राहणे. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्ही पोटी, प्रेम चालिलो प्रवाह नाम ओग लवला हो, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, घडी अहिके परत्र तुका म्हणे समतीर. आनंदाच्या कोटी साठवल्या आम्ही पोटी. आमच्या पोटामध्ये कोट्यवधी आनंद साचलेले आहेत. मग कोट्यवधी आनंद साचलेत, मग सामान्य माणूस, व्यवहारातला माणूस, संसारातला माणूस पण तुम्ही काय सांगता, आमच्या पण पोटात
कोट्यावधी आनंद आहेत. कसे आहे तुमच्या पोटातले आनंद? अरे आम्ही किती विषय आम्हाला बाहेर जगामध्ये नाव किती आहे, डोळ्यांचे विषय वेगळे, नाकाचे विषय वेगळे, तोंडाचे विषय वेगळे, जिभेचे विषय वेगळे, त्वचेचे विषय वेगळे, कानाचे विषय वेगळे, शरीराचे कपड्यांचे विषय, किती विषय आहे आमच्याकडे. जेवढे आमच्याकडे विषय आहेत तेवढ्याच आमच्याकडे वासना पण तयार आहेत आतमध्ये. एवढे सगळे विषय असताना आमच्यामध्ये सुद्धा कोट्यावधी आनंद साचला आहे. पण मग परमार्थातला आमचा साधक म्हणतो, अरे बाबा रे, तुझा जो आनंद आहे ना तो तात्पुरता आहे, तो क्षणिक आहे, तो तेवढ्यापुरताच आहे. तो गेल्यानंतर पुन्हा तुला त्या वस्तूचा आनंद घेण्याची इच्छा तुला पुन्हा पुन्हा होणार आहे. तो टेम्पररी आनंद आहे. पण आमचा जो आनंद आहे ना, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हापोटे, आमच्या मनामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये जो आनंद आहे, किंवा आम्ही ज्या आनंदाच्या मस्तीमध्ये जो राहतो ना, तो आनंद आहे ना, तो अत्युच्च आनंद आहे, तो परमानंद आहे. आणि तो दुःखाने ग्रहित नाही आहे. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाल्यानंतरचा येणारा परमानंद आहे. आणि तो त्याच्यामध्ये बदल नाही आहे. साखर गोड आहे असं म्हटलं तर गोड कशी आहे तर सांगता येत नाही आपल्याला. गोड गोड आहे. तसा हा आनंद आहे, तो अत्युच्च कोटीचा आनंद आहे. याच्यासारखा जगात दुसरा आनंद नाही. विषयांच्यापेक्षा हा परमानंद आहे. आणि म्हणून दोन पारमार्थिक मार्गातल्या साधकांच्या मधला आनंद आणि व्यवहारातला माणसांच्या याच्यामधला आनंद, याच्यामधला फरक आहे. आणि इथं तुकाराम महाराज पारमार्थिक लोकांच्या जीवनातला आनंद सांगतायत. प्रेम चालिलो प्रवाह नाम ओग लवलाहो. म्हणजे हरिनामाचा अखंड मी सारखा ओघ चालू आहे आणि जलद गतीने चालू आहे. जलद गती सकाळी तुम्ही बघितली असेल बाबांच्या प्रवचनामध्ये. बाबांचा तर नंबर पण नव्हता, पण बाबांचा नंबर आला आणि बाबांनी जलद गतीने वेगवान, पाऊस पडला हिमालयात आणि पोहोचला लगेच गंगासागरामध्ये. इतकं वेगवान, म्हणजे आम्हाला क्षणभर वाटलं की बाबा अर्धा पाऊण तास झाले अजून पहिल्याच अभंगात अडकलेत. पण नंतर बाबांनी बरोबर कव्हर करून जेव्हा पोहोचायचं तेवढ्याच वेळामध्ये ते गंगासागरापर्यंत ती नदी पोचली. तसं त्यांनी ते 17 अभंग बरोबर पूर्ण केले. तर थोडक्यात काय, समुद्र तुम्ही पाहिला आणि आमच्यासारख्या नद्या, नाल, ओघळ आणि असे पण तुम्ही दोन्ही एकाच सत्रात एकाच दिवशी तुम्हाला बघायला मिळाले. सकाळी 2 सूर्य होते, एक माऊली महाराजांच्या रूपाने एक सूर्य आणि बाबांच्या रूपाने दुसरा सूर्य. आणि संध्याकाळच्या टिमटिमच्या चांदण्या पण तुम्हाला बघायला मिळाल्या. आणि तुम्ही किती भाग्यवान आहे की एकाच दिवशी तुम्हाला दोन्ही पण बघायला मिळालं. चहाडाची माता व्यभिचारिणी तत्वता, पाहे संतांचे उणे, छिद्र छळावया सुने, जाणो त्याच्या बाचे, काही सांडेल्या गाठीचे, तुका म्हणे घात, व्हावा ऐसी जोडी मात. चहाडाची माता व्यभिचारिणी तत्वता. चहाड म्हणजे चुगल्या करणारा, एकाचे 2 करून सांगणारा, भांडण लावणारा, जे नाही ऐकलं ते सांगणारा आणि जे ऐकले ते न सांगणारा. अशा सगळ्या कॅटेगरीतला कोणताही माणूस घ्या, असा जो चहाडी माणूस आहे, चुगलेखोर माणूस आहे, त्याची व्यभिचारिणी माता, त्याची नक्कीच त्याची जी माता आहे किंवा त्याची जी आई आहे ती व्यभिचारिणी असली पाहिजे, असं परखड शब्दामध्ये तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांच्या वाणीचं एक वैशिष्ट्य आहे ही इतकी परखड वाणी आहे, इतकी स्पष्ट वाणी आहे, इतकी गावरान वाणी आहे आणि इतकी चपखल लागू पडते. पण ही चपखल वाणी त्या प्रवाहात राहिलेल्या लोकांनाच कळते. ग्रामीण ज्यांचा टच किंवा बाज ज्या लोकांना आहे त्याच लोकांना ही वाणी कळते. बाकीच्यांना वाटतं रे काय गावंढळ भाषा आहे, आपल्याला काय कळत नाही, आपले शब्द पण माहीत नाही. पण आपल्या सगळ्यांच्या साधक मंडळी जे ग्रामीण भागातून आलेले आहे, शेतकऱ्यांची मुलं आहे, तर मी सुद्धा शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला हे सगळे शब्द माहिती आहेत. पार तुकाराम जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या सगळ्या माहिती आहेत. आणि प्रत्यक्ष मी अपरोक्ष ज्ञानाने मी पण त्या अनुभवलेल्या आहेत, मी पण दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे व्यभिचारिणी, चहाड किंवा सगळे शब्द काही घेत नाही, ते सगळे शब्द तुकाराम महाराज वापरत असतात. फक्त काय असतं, कधी कधी आपल्याला आपल्या मनाला भाव असा असतो की आईबद्दल असं बोलणं, पण कधी ते तुकाराम महाराज त्यामुळे त्यांनी तो बोललेलं त्यांचं चालतं. आपण आपल्या आईबद्दल किंवा कोणाच्याच आईबद्दल असला भाव कधी आणू नये. पाहे संतांचे उणे, छिद्र छळावया सुने, सुने म्हणजे कुत्रा, आणि पाहे संतांचे उणे म्हणजे संतांचं उणेपण पाहणं, कमीपणा पाहणं, त्यांच्यामध्ये दोष पाहणं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ते छिद्र म्हणजे जागाच शोधत असतात, कुठं याला बोलता येईल, कुठं संतांना नावं ठेवता येईल. तर अशी काही लोक मला माहिती आहेत समाजामध्ये की कोणाला कसं काय बोलत असतात. त्यामुळे तो माझा स्वसंवेद्य अनुभव आहे, तुमचा नाही आहे. पाहे संतांच्या उणे, छिद्र छळावया सुने, जाणो त्याच्या, म्हणजे संतांचे ते नेहमी निंदा करतात, नालस्ती करतात,
संतांची कशाला मोघमपणे तुमची करतात. आता तुम्ही म्हणा मोघमपणे डॉक्टर आमची कसं काय करतात हो? मोघमपणे तुमची करतात ना, कारण त्यांच्या संगीत आम्ही राहतो म्हणून आम्हाला त्यांचा भाव पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. कारण तुमचाही भाव आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं नित्यनेमाने काम करत असतो. व्यवहारामध्ये त्यांच्याबरोबर बोलत असताना तुकाराम महाराजांचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आम्ही वापरत असतो व्यवहारामध्ये. मग ते काय बोलतात ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की नाही, माझं काम आहे की नाही. मग ते म्हणतात ना, हे लोक काय करतात, हे लोक पांढरे कपडे घालतात, हे रिकामटेकडे असतात, टाळ वाजवत असतात, 15 दिवस वाया घालवतात, पंढरपूरला जातात आणि ह्यांच्याच्याने काय कामधंदा सोडून ते तिकडे असे बोलणारे सुद्धा समाजकंटक आणि कुतर्क यांना कुठली नावं द्यावी, यांना तुकाराम महाराजच पाहिजेत त्यांना नावं ठेवण्यासाठी. आपले काही त्यांच्यापर्यंत पोहोच जात नाही. पाहे संतांचे उणे, तर हे असा संतांचा दोष, संतांच्यामध्ये चुकीपणा, गुरुजनांच्याबद्दल, संतांच्याबद्दल, ज्येष्ठ साधकांच्याबद्दल कुठलाही उणेपणा पाहू नये. कारण उणेपणा पाहिला तर ते सगळे दोष जे आहेत ते सगळे आपल्याला लागतात. जाणू त्याच्या बाचे काही सोडिले आता इथं काय शब्द आहे नक्की माहीत नाही मला, पण तसाच असावा जसा तुम्हाला वाटतोय तो. काही सोडिले गाठीचे, जाणू त्याच्या बाचे म्हणजे त्याच्या बापाचं जणू काही. आता संतांचं हे सगळं करत असताना जणू काही तो त्याच्या बापाचंच खातोय, म्हणजे ते संत त्याच्या बापाचंच घेऊन आणतायत आणि खातायत असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतायत. आणि शेवटी ते म्हणतायत म्हणजे त्याचं भळ त्याच्या घरचं बाचंच धन घेऊन आलेलं आहे अशा पद्धतीने ते संतांशी वागत असतात. तुका म्हणे घात व्हावे ऐसी जोडी मात. तुका म्हणे अशा संतांचा घात व्हावा या हेतूनेच दुर्जन काहीतरी बोलत असतो. म्हणजे दुर्जन हे नेहमी संतांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, छळत असतात. म्हणजे प्रत्यक्ष काठीने जरी मारणारे मंबाजीबुवा होते, पण आता हा काठीने मारता येत नाही. काही मारणारे पण असतात, पण शाब्दिक मारतात ना, मानसिक मारतात ना, मनाने तर ते हिंसा करतच असतात आणि मुख्याने चार चौघात हे सगळं बोलतच असतात. त्यामुळे वाचिक आणि मानसिक हिंसा ते नक्की करतात. प्रत्यक्ष कृती जरी हाताने करत नसली तरी ही कृती करत असतात. आता शेवटचा अभंग आहे. शेवटच्या अभंगानंतर तुम्हाला वाटेल वा डॉक्टरने लवकर संपवलं, आता सोडणार आहे. तर मी तुम्हाला सोडणार नाही आहे. कारण त्याच्या 15 मिनटं मला बाबांनी सांगितलं की तुमचं मनोगत व्यक्त करा. मी माझं मनोगत मुक्त तुमच्यासमोर विचार मांडणार आहेत. नाहीतरी आता जाऊन तुम्हाला परत 6 वाजता जायचं आहे. त्याच्यामुळे आता काय 15 मिनटं लवकर जाणे काही लाभ होणार नाही आहे. सापे ज्याचे खावे तेने प्राणाशी मुकावे. हा जो अभंग आहे, सापे ज्यासी खावे तेने प्राणाशी मुकावे, काय लाधला दुर्जन तोंडावरी थुंके जन, विंचू हानी नांगी अग्नी लावी आणि का अंगी, तुका म्हणे जाती नरका पावले चालते. सापे ज्यासी खावे, आता खावे म्हणा किंवा चावे म्हणा, साप चावतो, खात नाही. साप उंदीर खातो आणि साप माणसाला चावतो. तर सापे ज्यासी चावे खावे काही म्हणा, तेने प्राणाशी मुकावे. तेने म्हणजे त्या माणसाने, त्या प्राण्याने किंवा कोणालाही साप चावू द्या, त्या जीवाने प्राणाशी मुकावं, म्हणजे थोडक्यात त्याचं मरण यावं. पण काय लाधला दुर्जन तोंडावरी थुंकेजन. पण हा जो दुर्जन आहे, दुर्जन मनुष्य सर्वांच्या प्राणांचा घात करतो. ह्याही श्लोकामध्ये आपल्याला थोडंसं वेगळ्या मार्गाने पण चिंतन करता येईल. साप हा एका माणसाला चावतो आणि ते एका माणसाला मारतो. जसं आम्ही पण आमच्या याच्यात असं म्हणत असतो, एक डॉक्टर चुकला तर जास्तीत जास्त काय होईल, एका पेशंटचा प्राण जाईल. एक इंजिनियर चुकला, पूल बांधणारा एखादा इंजिनियर चुकला तर काय होईल, त्या गाड्या 100 माणसं जे काय काम करत असतील किंवा गाड्या असतील किंवा काय, 100 माणसं 200 माणसं मरतील. एक नेता चुकला तर काय होईल, तो अख्खा मतदारसंघ बिघडण्याची शक्यता आहे. एक संत चुकला म्हणजे चुकणारे संत इथं नाही आहेत, झुकणारे संत बाहेर आहेत. तर ते जे आहेत, जे रिद्धी-सिद्धीच्या मागेच अडकलेले संत आहेत ते बाहेर आहेत. आणि ते जर चुकले तर त्यांचा अख्खा संप्रदायच गडबडीत होतो. आपल्याला माहिती आहे असे संप्रदाय पंजाबमध्ये किंवा इकडचे तिकडचे, नाव घेत नाही मी, पण असे संप्रदाय चुकले आणि चुकल्यामुळे काय झालं, अख्खा संप्रदाय चुकला. म्हणजे थोडक्यात साप तरी एक वेळ चावला तर एक मनुष्य जाईल, पण संप्रदाय चुकवणारे, 100 लोकांना मारणारे किंवा एखादा देशाचा राजा चांगला नसेल, फॉर एक्झाम्पल साऊथ कोरियाचा राजा आहे,
तो काय तो किंग मुंग छुंग काहीतरी नाव आहे त्याचं नाव पण डेंजर आहे. तो दिसायला पण असा भयंकर आहे. तुम्ही त्याचा फोटो बघितला ना, तो असा गोल आहे असा पूर्ण, आणि अशी केस उभी राहिलेली छोटीशी केस, आणि एकदम बालिश दिसतो, यंग दिसतो, वेडा दिसतो. सकाळी शब्द आला होता ना बावळ्या, विठ्ठलाला वापरलेला एक बावळ्या शब्द होता, बावळ्या बावळ्या. तर तसा तो बावळ्या दिसतो. आणि हा बावळ्या कोणालाही आव्हान करतो, अमेरिकेला आव्हान करतो. हा देश साईज किती एवढी एवढीशी, पण आव्हान कोणाला करतो आहे? अमेरिकेला. आता अमेरिका अख्ख्या जगावरती राज्य करते आणि हा आव्हान करतो आहे त्यांना. त्याचं कारण का? विनाशकाले विपरीत बुद्धी. तो चुकला, आणि चुकला म्हणल्यावर मग ते अख्ख्या साऊथ कोरियाचा नाश केव्हा होईल हे सांगता येत नाही. आणि जसा आता तुम्ही बघितला इस्रायल आणि गाझापट्टी, ती गाझापट्टी म्हणजे तिचं नावच पट्टी का आलं माहिती आहे का? ती एका बाजूनी समुद्र आहे, दुसऱ्या बाजूनी इस्रायल आहे, आणि त्याच्यामध्ये अशी बारीक पट्टी आहे म्हणून तिला गाझापट्टी म्हणतात. पण तिथं लोकसंख्या इतकी आहे की प्रचंड लोकसंख्या आहे. ती जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 50 लाख लोक त्या गाझापट्टीत राहतात, आणि एकावर एक अक्षरशः राहतात. आणि तिथं आता इस्रायलने मागच्या 7 महिन्यामध्ये इतका मारा केला की किमान 1 लाख लोक मेले असतील. त्याच्यामध्ये बालकं किती मेली, बायका किती मेल्या, गरोदर किती मेल्या. आता अन्न तिथं मिळत नाही, तिथं दुर्गंधी आहे, तिथं सगळे आजार पसरायला लागलेले आहेत. तिथं जगातल्या येणाऱ्या वस्तू सामुग्री मदत करायला रेड क्रॉस असेल, NGO असतील, लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, यांना मदतसुद्धा पोहोचवता येत नाही. कारण एका बाजूने समुद्र इस्रायलने अडवला आहे, दुसऱ्या बाजूने समुद्र बाजूला त्याचीच लाईन आहे सगळी इस्रायलची. त्याच्यामुळे ती नाश झाला त्या देशाचा. का? तर अतिरेकी कारवाया तिकडं इस्रायलमध्ये करायच्या म्हणून त्यांच्यावरती अटॅक केला. थोडक्यात काय की एक माणूस चुकला, एक नेता चुकला, एक सांप्रदायिक नेता चुकला तर काय काय होतं? तर साप चावला तर एक माणूस मरतो, पण काय लादला दुर्जन तोंडावरी. असं जर दुर्जन भेटला तर त्याच्यात लोक तोंडावरती थुंकतात. विंचू हाणे नांगे, विंचूसुद्धा चावला तर एकाला नांगे आणतो, पण अग्नी जर लागला तर अग्नी कितीतरी लोकांना एकाच वेळेला नष्ट करू शकतो. परंतु दुर्जन हा दुसऱ्याच्या अंगाला आग लावतो. म्हणजेच काय? दुसऱ्या ह्या कानात त्या कानात त्या कानात सांगून दुर्जन सगळ्या समुदायाला एका विशिष्ट दिशेला घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून तो का म्हणे, जाती नरका पावले चालते. म्हणजे ही लोक हळूहळू हळूहळू डाळे डाळे ते तिकडेच चाललेले आहेत. म्हणजे कुठं? त्या नरकाच्या पावलावरती तिकडेच चाललेले आहेत. तर असं आजचं जे प्रवचन तुमच्या सगळ्यांच्या समोर विचार मांडण्याचा जो मला योग बाबांनी प्राप्त करून दिला. अजून आपल्याकडे 10 मिनटं आहेत. आता इथले विचार मी थोडेसे थांबवतो आणि आता मुक्त छंदाला चालू करतो कार्यक्रम. बाबा चालेल ना? खरं तर तुमच्या मी आता हे सगळं सेवा पूर्ण करण्याच्या आधी ही संपूर्ण सेवा बाबांच्या चरणीच वाहतो. त्यासाठी पुन्हा एकदा मला गाथा उघडावी लागेल. आयला कुठं होतं? भोग पायांच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नव्हे अंगभूती युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. हा भाव, हा जो तुकाराम महाराजांचा भाव आहे, तोच भाव आत्ता या प्रवचनाच्या शेवटी बाबांच्या चरणी, गेठे महाराजांच्या चरणी, तुमच्या सगळ्यांच्या चरणी आहे की तुमच्याच प्रसादामुळे, तुमच्याच बोलण्यामुळे, तुमच्याच संगतीत राहिल्यामुळे थोडंफार बोलायला शिकलो, बोलता यायला लागलं, थोडेफार विनोद छोटे छोटे करायला शिकलो. पण ते विनोद थोडंसं कंटाळा येऊ नये म्हणूनसाठीचं असतात. पण हे सगळं जरी केलं असलं तर तुम्ही मला क्षमा करा. हे माझ्या अंगभूती असे काही युक्ती नाही आहेत, प्रमाणं नाही आहेत. मी बाबांना आधीच सांगितलं, मला काही इकडचं तिकडचं प्रमाणं देता येणार नाही, कारण मी तिकडं तेवढा अभ्यास नाही, आणि अभ्यास असेल तर पाठ नाही, आणि पाठ असेल तर फक्त अर्धाच अर्थ मला सांगता येतो. त्याच्यामुळे तेही सांगता येणार नाही. आणि हा तुम्हाला काही मी उपदेशही केलेला नाही, बडबड केलेली आहे. तुमच्याच कृपेचं हे सगळं पोचणं आहे, ते तुमच्याच चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ही सगळी सेवा बाबांच्या चरणी, गेठे महाराजांच्या चरणी, तुमच्या सगळ्या संतांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या प्रवचन सेवेला विराम देतो. पण तत्पूर्वी विराम देण्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांच्या प्रती ऋण वेगळ्या पद्धतीने पण व्यक्त करता येऊ शकतं. ते या गाथेच्या शब्दांच्या पलीकडचं आहे. म्हणून मगाशी मी सांगता म्हटलो की मागच्या 12 वर्षामध्ये, म्हणजे मागे आपल्याला अवलोकन पण करता आलं पाहिजे.
अवलोकन करणं म्हणजे मागे पाहणं. पण मागे पाहणं म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितले, मागे पुढं चालल्यानंतर मागे पाहायचं नसतं. साधन एकदा एक परिपक्व झालं की दुसऱ्या साधनावर आरूढ व्हायचं, मागे नाही पाहायचं, मागे मागे पाहायचं नाही. तसं पण मागे वळून पाहता आपलं काय काय चुका झाल्या. तुकाराम महाराजांनी पण कितीतरी ठिकाणी सांगितल्यात की मी पूर्वी असा होतो, मी साधा होतो, मी कितीतरी गोष्टी चुकल्या माझ्याकडनं, त्याची मला शिक्षा पण झाली, किंवा मला मी चुकीच्या मार्गाने पण गेलो. काही आपल्याच वर्णन येते सगळं, त्या तुकाराम महाराजांचं वर्णन नाहीच आहे, की प्रशंसेच्या मागे गेलो, शब्दांच्या मागे गेलो, टाळ्यांच्या मागे गेलो, गडगडाटाच्या मागे गेलो, मोठे मोठे बोर्डिंगच्या मागे गेलो, त्याच्या मागच्या डिग्र्यांच्या मागे गेलो, किंवा आपल्या पदव्याच संपत नाही इतक्या पदव्या आपण संपादन करायला लागलो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बिरुदे आहेत, फक्त बिरुद, नाम बिरुद आहेत. आणि याच्या पलीकडे ज्यावेळेला आपण जीवनाचा व्यासंगाने विचार करतो, म्हणजे व्यापक अंगाने ज्यावेळेला विचार करतो ना, तर मग समुद्र आणि एक छोटासा बूंद असा जर आपण विचार केला ना, तर खऱ्या अर्थाने परमार्थातलं मर्म आपल्याला समजतं. मग मागे वळून पाहता 12 वर्षामध्ये काय मिळालं, तर या जीवनाकडे खऱ्या अर्थाने पाहण्याची दृष्टी मिळाली, जी दृष्टी व्यवहारात कधीच मिळाली नसती. म्हणजे होती आमच्याचपाशी, फक्त ती उलगडून दाखवली साधू संतांनी, तुमच्या सगळ्या संतांनी, ग्रंथांनी. पण त्या शुद्ध बुद्धीमुळे, शुद्ध दृष्टीमुळे, विवेकी दृष्टीमुळे जगामध्ये काय पाहावं आणि काय नाही पाहावं हे समजलं. कशाचा आस्वाद घ्यावा आणि कशामध्ये आस्वाद न घेता सरळ पुढं निघून जावं हे समजलं. चांगलं वाईट समजलं, नित्य आणि अनित्य समजलं, कुठं वेळ घालवायचा आणि कुठं नाही घालवायचा हे समजलं. आणि हे सगळं शुद्ध भावाने परंपरेने शिकल्यामुळे ते मुरलं आतमध्ये. मुरणं तुम्हाला माहिती आहे, मुरणं म्हणजे जमीन पाणी मुरतं, भरपूर पाऊस एकदम पडला आणि निघून गेला, त्या पाण्याचा उपयोग नसतो. पण टिपटिप टिपटिप जे पाणी पडतं, 10-12 दिवस भिजवूनही पाऊस ज्यावेळेला होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण म्हणतो अरे आता विहिरीला पाणी येईल बरं का, आता ओढ्याला पाणी सुटेल बरं का, आता झऱ्यांना पाणी सुटेल बरं का. तसं हे मुरणं जे आहे ना, हे मुरणं मागच्या 12 वर्षामध्ये झालं. एक तप झालं बाबांच्या कृपेने, हे सगळं गेठे महाराजांच्या कृपेने हे सगळं मिळालं, विना सायास मिळालं. म्हणजे निष्काम कर्म केल्यानंतर मग चित्ताची शुद्धी झाली आणि मग चित्ताच्या शुद्धीनंतर गुरु आपेसा भेटे, हे सगळं बोलायला झालं. पण आमच्या बाबतीत उलटं झालं आहे. आमच्या बाबतीत निष्काम कर्म होत असतील नसतील देव जाणे, पण बाबांच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने देवाने आम्हाला निष्काम कर्म होण्याच्या अगोदरच भेट दिली आणि अगोदरच हे सगळे संत ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचवले, ते विचार आमच्यापर्यंत पोहोचले आणि ह्या संतकृपा आमची अगोदरच झाली. म्हणजे निष्काम कर्माच्या नंतर चित्तशुद्ध झाल्यानंतर नाही, आमच्या आधी कृपा झाली गुरूंची, मग आमचे चित्त शुद्ध झाले, मग आम्ही निष्काम कर्म काय आहे ते शिकलो. मग आता मलविक्षेप जायला लागला आणि मलविक्षेप गेल्यानंतर आता निवांत ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय. हां, देवाकडे अजून एक मागणं आहे, अजून गुरूंकडे एक मागणं आहे. या भक्तिरसात रमणं जे आहे ना, ते आम्हाला अजून शिकायचं आहे. या भक्तीतला जो आनंद आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तुम्ही जे कीर्तनामध्ये रमता, तुम्ही जे टाळ वाजवताना रंगताना, त्या रंगण्यामध्ये रंगून जाणं जे आहे ना, ते अजून राहिलेलं आहे. ते तुमच्या कृपेने लवकरच होईल. पण ही सगळी कृपा, आईवडिलांची कृपा, शास्त्रकृपा, हळूहळू त्यातले शब्द कळायला लागले, शब्दाचा अर्थ कळायला लागला, त्यातला भाव कळायला लागला, त्याचा वेदांताचा अंग कळायला लागलं, त्या दृष्टांताच्या मागचा सिद्धांत कळायला लागला. पण ही सगळी दृष्टी, विवेकदृष्टी जी आहे ती तुम्हा सगळ्यांच्याचमुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहवासामुळे. आणि बरेचसे साधक आहेत ज्यांच्याशी मी सलगी करत असतो, त्यांच्याशी मैत्री वाढवत असतो, त्यांचा नंबर घेत असतो, त्यांच्याशी संवाद पण साधत असतो. पण ह्या सगळ्यांच्या माध्यमामध्ये एकच हे आहे की आपल्या मनामध्ये सतत वेगवेगळे विचार व्यवहारातले जे आहेत ते कमी होऊन संतांचे विचार आपल्या मनामध्ये रुजू व्हावेत, त्या मनाप्रमाणे अंतःकरणामध्ये पालट व्हावा आणि त्या अंतःकरणाच्या पालटाने बुद्धीमध्ये शुद्धता यावी, विवेकी बुद्धी यावी, शुद्ध सत्वात्मक बुद्धी व्हावी. आणि मग गुणांच्यामध्ये रमणारा मी जो कोणी आहे तो गुणातीत होता येईल का, त्या ईश्वराच्यापर्यंत जाता येईल का, निर्गुण निराकार तत्त्वाचं खऱ्या अर्थाने दर्शन घेता येईल का, आणि मग सगुण साकार रूपाने आपल्याला भक्तिरूपाने ईश्वर भेटेल का. हा सगळा प्रवास कधीकधी वाटतो हा अवघड आहे, पण कधीकधी वाटतो का ना अवघड आहे. बाबांच्या साथीत राहून सगळं शक्य आहे, तुमच्या सगळ्या संतांच्या सानिध्यात राहून सगळं सत्य आहे. आणि म्हणून 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये अर्जुनाला अरे तुला मी कशाला पाहिजे एका पर्टिक्युलर ठिकाणी, तर मला तुला नमस्कार करायचा असं मला 2-3 ठिकाणं सांग. आणि म्हणून 72-75 विभूती ज्या आहेत
त्या 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्या. पण त्याचबरोबर अर्जुन इतका महान होता की त्याला एकाच वेळेला निर्गुण निराकार तत्व विश्वरूप दर्शनसुद्धा पाहायला मिळालं. ती योग्यता त्याच्यात नव्हती म्हणण्यापेक्षा विश्वरूप पाहण्याची योग्यता होती, पण कसं पाहायचं हे नव्हतं, म्हणून त्याला दृष्टी दिली आणि ती दृष्टी देऊन पुन्हा विश्वरूप दर्शन दाखवलं. आणि हे सगळं जग माझ्यात कसं, ह्या 14 भुवनं माझ्या पोटी कशी आहेत ते त्याला दाखवलं की बाबा हे 14 भुवनच काय, हे अर्जुन म्हणजे तुझे सगळे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, कर्ण ही सगळी तर मंडळी आहेच, पण तुमच्या सकट ही सगळी मंडळी जी आहेत ना ती माझ्याच ह्याच्यामध्ये आहे. त्यांनी सगळं विश्वरूप करून दर्शन करून दाखवलं. चर आचारामध्ये जे जे काय आहे, तुला जे जे या दृष्टीमध्ये डोळे उघडल्यानंतर दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवादाप्रमाणे जे जे तुला दिसतं ते सगळं आतमध्येच आहे, माझ्यामध्येच आहे आणि माझ्यापासूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. हा सगळा विश्वरूप दर्शनाचा जो भाग आहे दुर्दैवाने तोच आमचा राहिलेला आहे. आणि महाराजांच्या कृपेतून तो आता 18व्या अध्यायानंतर त्याचं चिंतन आमचं होईल की विश्वरूप दर्शनमध्ये नक्की काय दाखवलं आहे. नक्की तर हेच सगळं दाखवलं आहे, परंतु ते कसं दाखवलं आहे एक 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 तर ते सगळं महाराजांच्या कृपेने आम्हाला लवकरच कळेल. पण हा सगळा निर्गुण निराकार सगुण साकार ईश्वर जगामध्ये आहे, चैतन्यामध्ये आहे, चराचरामध्ये आहे, प्रत्येक घटामध्ये आहे, प्रत्येक माणसामध्ये आहे, प्राण्यांच्यामध्ये आहे, सापामध्ये आहे, मुंगीमध्ये आहे, हत्तीमध्ये आहे आणि त्या पूर्ण समुद्रामध्ये पण आहे, समुद्रांच्या लाटामध्ये पण आहे. तर हा सोन्यामध्ये पण आहे, त्या सोन्याच्या सगळ्या अलंकारामध्ये पण आहे. पण आमची जी मिथ्यत्व दृष्टी आहे त्या अलंकाराला जे आम्ही धरतो ती दृष्टी हळूहळू कमी हो आणि सोन्याकडे पाहण्याची दृष्टी मिळो. लाटांच्याकडे पाहून लाटा किती मोठ्या मोठ्या आहेत, सुनामी लाटा आहेत, हे सगळे डोळे विस्पारण्याचा तिकडचा कार्यक्रम थांबून पूर्ण समुद्र खोल अथांग शांत समुद्राकडे पाहण्याची दृष्टी मिळो. अशी दृष्टी बाबांच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या कृपेने मिळो अशी परमेश्वर चरणी, माऊलींच्या चरणी, संत तुकाराम महाराजांच्या चरणी आणि आपल्या सगळ्या संतांच्या चरणी व्यक्त करतो आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. हा तेथे मी राहीन, तेथे मी राहीन होनी याचक. घालतील भीक तेची मज संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुखाळ. संतांची ये गावी, संतांची ये गावी
वरो भांडवल संतांची ये गावी वरो भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त अवघा विठ्ठल धनवित्त धनवित्त संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ सर्व काळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांचा उदीम उपदेशाची पेठ संतांचा उदीम उपदेशाची पेठ प्रेम सुखसाठी घेती देती प्रेम सुखसाठी घेती देती घेती देती संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे तेथे आणिक नाही परी तुका म्हणे तेथे आणिक नाही परी म्हणून भिकारी झालो त्यांचा म्हणून भिकारी झालो त्यांचा संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी गावी प्रेमाचा सुकाळ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम इथं उपस्थित असणारे जे जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी कीर्तनकार किंवा या ठिकाणी असणारे कुंभार गुरुजी संस्था गुरुवर्य साखरे महाराज संस्था पांचाळ गुरुजींची संस्था याच्यातले जे विद्यार्थी इथं असतील किंवा कीर्तनकार प्रवचनकार 40 वर्षाच्या अगोदरचे किंवा कोणी स्वतंत्र साधना करणारे जे 40 वर्षाच्या आतले त्यांनी पुरुषोत्तम महाराजांच्याकडं स्वतःच्या नावाची चिठ्ठी आणि फोन द्या किंवा त्यांच्याजवळ आता नाव ते इथं बसतील त्यांच्यावर नाव लिहून द्या जे इथं उपस्थित आहे त्यांनी